हॅलो फ्रेंड्स. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या मनी स्मार्ट सिरीजच्या या सत्रामध्ये. आणि आपण आज बघणार आहोत हाऊ टू फाइंड गुड क्वालिटी कंपनीज फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घकाळ ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून राहायचं आहे आणि ती कंपनी तुमच्या सोबत पुढचे 7, 5, 10, 15, 20 वर्ष तुमच्या सोबत राहील, अशा कंपन्या कशा प्रकारे शोधायच्या, त्याच्यासाठीचं एक बेसिक फ्रेमवर्क काय असलं पाहिजे, काय गोष्टी आपण कराव्यात, काय गोष्टी टाळाव्यात, हे आज आपण बघणार आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर वॉरन बफेची जी स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंग आहे त्या स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंगची सुरुवात आपण आपल्या आजच्या सत्रातून करणार आहोत. कारण वॉरन बफेचा तर एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, खूप डीप अभ्यास आहे. तो अभ्यास किती आहे, केवढा आहे ते आपण आज बघणार नाही आहोत. पण एक ढोबळ मानाने वॉरन बफे जेव्हा कंपनी निवडतात तेव्हा कशा प्रकारे निवडत असतील, याचं एक तुम्हाला फ्रेमवर्क नक्की आजच्या सत्रात मिळणार आहे. तर सुरू करूया. सुरू करण्याच्या आधी नेहमीचा प्रश्न, तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ स्लाइड्स बरोबर दिसत आहेत का, मला कमेंट्स मध्ये सांगा. ओके, थँक्यू. थँक्स अलॉट फ्रेंड्स. या MBA सिरीज मधलं एक लेक्चर मागचं झालं नव्हतं. माझी तब्येत खराब होती, अजूनही फार इम्प्रुव्हमेंट नाहीये. मला बोलायला थोडासा त्रास होतोय, खोकला होतो. बघूया आपण आजच्या सत्रामध्ये ओके होत आहे का, नाहीतर मग कदाचित आज जर त्रास झाला तर मग पुढचं सेशन पण मी ड्रॉप करेन. सो इट्स अ ट्रायल बॉल आपण म्हणू शकतो. ओके, सो लेट स्टार्ट मनी स्मार्ट series and how to find good quality companies for long term investing. Okay, चलो. Before I start, let's start with some questions. तुम्हाला तुमच्यापैकी किती लोकांना आतापर्यंत लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग समजली आहे? लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग समजली आहे किती लोकांना वाटतंय? तुम्ही म्हणाल असा काय प्रश्न विचारला, इथे इन्व्हेस्टमेंटच समजत नाहीये, कुठला स्टॉक घेऊ, कधी घेऊ, कधी एंट्री, कधी एक्झिट, या गोष्टींमध्ये आपण एवढे अडकून पडलेलो असतो की आपण लॉंग टर्मचा विचारच करत. ओके, सो आपण आपल्या रोजच्या लाईफच्या एक्झाम्पल मधून पहिल्यांदा समजून घेऊया वाय लॉंग टर्म अँड व्हॉट इज लॉंग टर्म. तर बघा, तुमच्या आई वडिलांनी, आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, एज्युकेशन दिलं, शिक्षण दिलं, शाळेत घातलं. तेव्हा तेव्हा त्यांना माहित होतं का की हा माणूस, हा मुलगा किंवा ही मुलगी ब्राईट असणार आहे की ढ असणार आहे, की काहीतरी आयुष्यात काहीतरी चांगलं मोठं करणार आहे, की ॲव्हरेज लाईफ जगणार आहे, की फेल्युअर होणार आहे, काही माहिती नव्हतं. बट स्टील दे इन्व्हेस्टेड. आणि नुसतं 1 वर्ष इन्व्हेस्ट नव्हे, तर पुढचे 15 वर्ष आपल्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. ओके, तर हे आहे लॉंग टर्म. आता आईबाबांचं प्रेम असं आहे की कार्ट कसंही निघालं तरी सुद्धा ते त्याच्यावर खर्च करणार, त्याच्यावर अपेक्षा ठेवणार त्याच्याकडून की हे ग्रो होईल. आता आपण जेव्हा स्टॉक बरोबर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करतो तेव्हा आपण अशी अपेक्षा ठेवून काम होणार आहे का की नाही, माझा बाबू हा छोटासा वाढेल आणि मोठा होईल, छान मोठा माणूस बनेल, तर ते स्टॉकच्या बाबतीत ऑब्व्हियसली शक्य नाही. तर आपल्याला तसं प्रेम नाही करायचंय. पण दीर्घकाळ गुंतवणूक केल्यामुळेच तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिलीत गेल्यामुळे तुम्हाला दुसरीत जाता आलं, दुसरीत गेल्यामुळे तिसरीत, तो मागचा अभ्यासच तुम्हाला पुढे उपयोगाचा ठरत गेला. आणि असं करत करत तुम्ही ग्रॅज्युएशन झालात, असं करत करत तुम्ही एम्प्लॉयेबल झालात, बरोबर की नाही?
तर हा जो अभ्यास आहे किंवा हा जो सुरुवातीपासून वेळ देणं जे आहे एखाद्या गोष्टीसाठी, ते आहे लॉंग टर्म. ओके. आता तुम्ही म्हणाल सर हे सगळं ठीक आहे, पण शेअर मार्केटमध्ये हे सगळ्याचा काय फायदा, काय उपयोग? तर परत एकदा आपण आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पलकडे जाऊया. तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स जर मी सांगितले, पहिलीला एवढे मार्क्स, दुसरीला एवढे मार्क्स, तिसरीला एवढे मार्क्स, 10वी पर्यंतचे मार्क्स सांगितले. ओके. तर तुम्हाला त्या विद्यार्थ्याबद्दल एवढंच कळेल की तो हुशार आहे, ऍव्हरेज आहे की ढ आहे. बरोबर, मी फक्त मार्क्स सांगितले तर. पण त्या व्यतिरिक्त त्या मुलामध्ये बऱ्याच गोष्टी असतील ना, त्याचे काही स्किल्स असतील, काही गोष्टी त्याला खूप चांगल्या करता येत असतील, काही कला असतील त्याच्या अंगामध्ये, स्वभाव चांगला असेल त्याचा त्याचा किंवा तिचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत फक्त मार्क्स बघून. बरोबर की नाही? आता मला सांगा, ते नुसते मार्क्स बघून तुम्ही जर त्याच्याबद्दल जजमेंट केलं तर ते योग्य ठरेल का? येस ऑर नो? त्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याचे प्रतिक्रिया, त्याचे विचार पद्धती, त्याचं बिहेवियर, त्याचे संस्कार, त्याचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी बघायला लागणार. ओके. तर स्टॉक निवडताना आपण फक्त बघतो प्राइस. प्राइस वर जाते, खाली जाते. पण आपण हे बघत नाही की त्या प्राइसच्या मागे एक कंपनी आहे. ती कंपनी चालवणारा एक प्रमोटर आहे. त्या कंपनीचे एवढे प्रॉडक्ट्स आहेत. त्या कंपनीला फाईट देणारे कॉम्पिटिशन आहे. त्या कंपनीला फॉलो करणारे कस्टमर्स आहेत. बरोबर की नाही? हा सगळा जो त्याच्या मागचा फाफट पसार आहे तो आपण इन्व्हेस्टिंग मध्ये बघत नाही. आणि वॉरन बफे ते पहिलं बघतात. लक्षात आलं? वी आर नॉट इन्व्हेस्टिंग इन अ टिकर. टिकर म्हणजे तो प्राइसचा जो वर खाली होणारा चार्ट असतो. वी आर नॉट इन्व्हेस्टिंग इन अ प्राइस. वी आर इन्व्हेस्टिंग इन अ प्रॉडक्ट. म्हणजेच त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. हा मूलभूत फरक आहे. हा फरक जर तुम्हाला लक्षात आला तरच तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग लक्षात येणार, नाही तर येणारच नाही. आता तुम्हाला कळलं आपण स्टॉक लॉंग टर्म साठी निवडणार म्हणजे काय बघणार, त्याचं प्राइस नाही बघणार. मेक सेन्स? अंदाज आला तुम्हाला व्हॉट इज लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग? क्विकली मला कमेंट्स कमी दिसत आहेत. येस, वॉरन बफे म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ऑब्विसली. आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग पर से नाही बघणार आहोत, पण वॉरन बफेची स्टॉक सिलेक्शन प्रोसेस बघणार आहोत. व्हेरी नाईस. ओके. सो जे स्टॉक्स आपण लॉंग टर्म साठी निवडणार ते बेसिकली असतील असतील कन्सिस्टंट कंपाऊंडर्स. ओके. कन्सिस्टंट कंपाऊंडर्स हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे. कंपाऊंडिंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. वेगाने वाढणारे, वेगाने ग्रोथ होणारे, कंपाऊंडिंग. ओके. जे स्टॉक्स एका ठिकाणी बसत नाहीत, जे स्टॉक्स वेगाने वाढतात. ओके. आणि सातत्याने वाढतात. कन्सिस्टंट पण तितकाच महत्वाचा शब्द आहे आणि कंपाऊंडर्स पण तितकाच महत्वाचा शब्द आहे. आता तुम्हाला कदाचित एखादा स्टॉक दिसेल जो समजा गेल्या वर्षभरात 300% वाढलाय. ओके. पण तो दरवर्षी 300% वाढतोय का, किंवा दर 3-4 वर्षांनी 300% ग्रोथ दाखवतोय का, असं त्याने गेले 8-10 वर्ष करून दाखवलंय का? जर तसं केलं नाहीये तर तो नुसताच कंपाऊंडर आहे, कन्सिस्टंट कंपाऊंडर. ओके. जर एखादा स्टॉक वेगाने वाढतोय आणि तो वेग त्याला मेंटेन करता येतोय थ्रू आउट इट्स लाईफ, तर तो कन्सिस्टंट कंपाऊंडर झाला. आणि असे स्टॉक्स आपल्याला निवडायचे आणि अशा स्टॉक्समध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं. याच्यासाठी आपल्याला थांबावं लागतं, कारण कुठलाही बिझनेस जो आहे तो बिझनेस लगेचच आपल्याला रिझल्ट देत नाही, किंवा बिझनेसला कन्सिस्टंट रिझल्ट देणं कठीण आहे. का? कारण एन्व्हायरमेंट वेगवेगळं आहे.
मार्केट बदलत असतं, गव्हर्नमेंटचे नियम बदलत असतात, गव्हर्नमेंट्स बदलत असतात, सिच्युएशन बदलत असते, प्रॉडक्ट्स बदलत असतात, टेक्नॉलॉजी बदलत असते, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स डिमांड बदलत असते, बऱ्याच साऱ्या गोष्टी बदलतात. बरोबर. आणि त्यामुळे कुठल्याही कंपनीला सातत्याने आपलं प्रॉडक्टचं सेल वाढवणं आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवणं हे एवढं सहजासहजी शक्य होतं. खूप कमी कंपन्या आहेत ज्यांना कन्सिस्टंटली हे जमलंय आणि त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्याकडे. का? कारण आपण त्या लहान मुलाचं उदाहरण जे बघितलं, आपण 15 वर्ष त्याच्या शिक्षणावर खर्च करणार आहोत. म्हणजेच काय, आपण आपले इन्व्हेस्टमेंटचे पैसे त्या कंपनीला देणार आहोत आणि सांगणार आहोत की घे बाबा, हे माझे पैसे घे आणि तुझा बिझनेस वाढव. तो बिझनेस वाढवून प्रॉफिटेबिलिटी आण, ते प्रॉफिट मला दे आणि त्याच्या अनुषंगाने बरोबर तुमची किंमत वाढेल, बिझनेसची व्हॅल्यू वाढेल, त्याच्यामुळे स्टॉकची प्राइस वाढेल, त्याचा मला फायदा होईल. आपण पहिलाच प्राइसकडे नाही बघत आहोत, आपण पहिला बिझनेसकडे बघत आहोत. बिझनेसला सांगतोय की जा, तू चांगलं काम कर, परफॉर्म कर, प्रॉफिट आलं तरच लोक डिमांड करणार ना स्टॉकची, नाही तर नाही करणार. आणि म्हणून आपल्याला एक टाइम टार्गेट स्वतःशी डिसाईड करायला लागेल की कमीत कमी 7 वर्षाच्या हिशोबाने मी हा स्टॉक माझ्याकडे घेतोय. त्या कंपनीला 7 वर्षाचा वेळ आपण देतोय का? कारण त्याच्यामध्ये तो कंपाऊंडिंग इफेक्ट दिसला पण पाहिजे आपल्याला. चक्रवाढ व्याजाचा जो इफेक्ट आहे तो सुरुवातीला दिसतच नाही, पहिले 3-4 वर्ष तर कळतच नाही, नंतर हळूहळू तो पुढे दिसायला लागतो. आणि जसा तो 12-15च्या वरती जातो तो जबरदस्त तुफान वाढतो. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत चक्रवाढ व्याजाचं मी दाखवलेली चार्ट बघितले असतीलच. आणि हे करताना आपल्याला किती कंपाऊंडिंग हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कंपाऊंडिंगचा दर किती असला पाहिजे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर कंपाऊंडिंगचा दर आपल्याला साधारण असा पाहिजे की दर 4 ते 5 वर्षाने त्या कंपनीच्या स्टॉकची प्राइस, इथे आपण स्टॉक प्राइस बद्दल बोलतोय, दुप्पट होईल. ओके. जे माझं प्रॉफिट असणार आहे, मी ज्या किमतीला घेतलंय त्या किमतीची दुप्पट व्हॅल्यू मला 4 ते 5 वर्षात मिळाली पाहिजे. ओके. पहिल्यांदा दुप्पट झाले, आय एम नॉट गोइंग टू सेल इट. परत एकदा दुप्पट व्हायला मी त्याला ठेवेन, परत 4-5 वर्ष तो काम करेल, मग त्या दुपटीचे दुप्पट होतील आणि अजून मी 4-5 वर्ष ठेवले तर त्या दुपटीचे दुप्पट होतील. ओके. आणि दॅट विल बी दी कंपाऊंडिंग इफेक्ट. सो लक्षात आलं तुम्हाला, आपण किती दीर्घकालीन बोलतोय आणि किती एक्सपेक्टेशन्स ठेवतोय आपल्या स्टॉक कडून, इन्व्हेस्टमेंट कडून. हा हा अप्रोच तुम्हाला पटतोय का? व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. सो ह्याच अप्रोच मध्ये वॉरन बफे काम करतात, ह्याच अप्रोच मध्ये मोठे दीर्घकालीन गुंतवणूक करणारे सगळे इन्व्हेस्टर्स काम करतात. वॉरन बफे तुम्हाला टिकर बघताना दिसणार नाही, वॉरन बफे तुम्हाला बाय सेल करताना दिसणार नाही. आणि आत्ता सध्या बघा, वॉरन बफे नी भरपूर कॅश ठेवलेली आहे बँकमध्ये. इनफॅक्ट त्यांचे आतापर्यंतच्या इतिहासात वॉरन बफेंनी एवढी कॅश कधी स्वतःकडे ठेवली नव्हती, तेवढी कॅश त्यांनी काढून ठेवले, इक्विटी मार्केटमध्ये ठेवलेली नाही. बिकॉज ही फील्स की मार्केट खाली जाणार आहेत, चांगले स्टॉक्स मला स्वस्तात मिळणार आहेत, ते घेण्यासाठी मी पैसे तयार करून ठेवतोय. वॉरन बफेच्या त्यांच्या बर्कशायर हाथवे जी कंपनी आहे इन्व्हेस्टमेंट आर्म, त्याच्यामध्ये त्यांच्या इतिहासात त्यांनी कधी एवढी कॅश ठेवली नव्हती, एवढी कॅश त्यांनी ठेवलेली आहे. पाहिजे ती छोटी मोठी कॅश नाही आहे. मला आता एक्झॅक्ट माहिती नाही, पण लास्ट टाइम मी ऐकलेलं तेव्हा त्यांच्याकडे एवढी कॅश आहे की ते रिलायन्स सारख्या 50 कंपन्या एकत्र विकत घेऊ शकतील, रिलायन्सच्या साईजच्या. एवढी कॅश त्यांनी पार्क करून ठेवले. का? कारण मार्केट करेक्ट होण्याची आणि चांगल्या व्हॅल्यूला स्टॉक्स मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे, आशा आहे. ओके. गुड. ना, हा इथे एक पॉइंट आलाय, ऍट समटाइम्स इन नेक्स्ट 5 years वी मे नॉट गेट एक्सपेक्टेड कंपाऊंड, राईट. सो बिझनेस इज
आता येतोय का तुम्हाला आवाज? आय डोंट नो काय झालं, डिस्कनेक्ट झाला मध्येच, पुन्हा रिसेट झाला. ओके. ओके. सो मी सांगत होतो की समजा 5 वर्षातही कंपाऊंडिंग झालं नाही, तर मे बी आपलं डिसिजन चुकलेलं आहे, किंवा आपलं डिसिजन बरोबर आहे पण त्याला रिझल्ट यायला वेळ लागतोय. दोन्ही केसमध्ये तुमचं जर कन्व्हिक्शन असेल, तुमच्या मनाला 100% पटलं की ज्या कंपनीत मी इन्व्हेस्ट केलंय ती परफेक्टली ओके आहे, 5 वर्षात नाही वाढली तरी चालेल, 10 वर्षात वाढेल, जर तुम्ही 100% कन्व्हिन्स असाल तर कंटिन्यू करा. पण जेवढं तुम्ही डिले करणार आहात रिझल्ट बघण्यासाठी, तेवढा तुम्हाला नुकसान पण सहन करण्याची तयारी ठेवायला लागेल. कारण समजा 10 वर्षात पण नाही वाढली तर, ओके, तर जरी मी म्हटलं आपल्याला लॉंग टर्म प्लॅन करायचा आहे, तरी आपल्याला 5 वर्षात दुप्पट हा रिझल्ट दिसलाच पाहिजे. आता हा दिसला नाही तर याचा अर्थ असा आहे की आपण एक अपॉर्च्युनिटी जी आहे दुसरीकडे इन्व्हेस्ट करण्याची ती पण घालवतोय. ते जर 5 वर्षात वाढले नाही पैसे तर मी दुसरीकडे तरी गुंतवले असते, तिथे तर थोडेच वाढलेच असते. बरोबर. सो एक अपॉर्च्युनिटी लॉस पण आपला तिकडे होऊ शकतो, आणि म्हणून हा 5 वर्षाचा आपण टार्गेट ठेवलाय, दॅट व्हॉट एव्हर वी आर इन्व्हेस्टिंग इट शुड डबल एव्हरी 5 इयर्स. 506 होतील कधी कधी, 504 होतील कधी कधी, पण खूप जास्त डल स्टॉक आपण आपल्याकडे नाही ठेवू शकत. काही खूप एक्सपर्ट इन्व्हेस्टर्स ठेवू शकतात, पण आपण आपल्या लेवलला नाही ठेवू शकत सध्याच्या रिटेल इन्व्हेस्टर लेवल. तर तुम्हाला 5 वर्षाचं टार्गेट. क्विकली थम्स अप करा, यस टाईप करा इफ यू अंडरस्टूड दिस. ओके, थँक्यू. ओके. एक छोटासा डिस्क्लेमर की जे काही आपण शिकतोय ते एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाही आहे. आणि मी काही स्टॉक्सची नावं पण सांगेन, घेईन एक्झाम्पल म्हणून, ते केवळ एक्झाम्पल्स आहेत, ते रेकमेंडेशन नाही आहेत. ओके. जे काही आहे शिकण्याच्या हिशोबाने बघा, मग तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः वेळ देऊन घ्या. लेट्स क्विकली टॉक अबाउट MBA प्रोग्राम आणि नेटभेट. माझी ओळख मी करून दिलेली नाहीये. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे. नावामध्येच आहे नेटभेट, जसं आता आपण नेटवर भेटतोय ती संकल्पना आहे. आणि ऑनलाईन मराठी एज्युकेशन या 3 गोष्टींवर फोकस आहे आमचा. जे काही करतो मराठीतून करतो, जे काही करतो ऑनलाईन करतो, आणि शिकवण्याचा प्रयत्न असतो. मी स्वतः पण शिकतोय आणि मला पण जास्तीत जास्त लोकांना मराठीतून जास्तीत जास्त गोष्टी शिकवायला आवडतात. त्याच्यामध्ये आम्ही बिझनेस, मॅनेजमेंट, फायनान्स, फिटनेस, म्युझिक, आर्ट, ड्रॉइंग, कॅलिग्राफी, बिझनेस असे अनेक विषय घेतो, आणि जास्तीत जास्त विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, मराठीतून पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. 200 पेक्षा जास्त विषय आहेत, 18 पेक्षा जास्त देशांमधून हे अनेक विद्यार्थी आमचे कोर्सेस शिकत आहेत. आणि एक छोटंसं पण तरी कठीण असं विजन घेऊन आम्ही काम करतोय, टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. शिक्षणाचं लोकशाहीकरण करायचं आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा, पाहिजे ते, पाहिजे तिथून शिकता आलं पाहिजे. अ, कोणाला भाषेची, शिक्षणाची, पैशांची, जागेची अडचण येऊ नये याचा आम्ही विचार करतो, आणि त्या दृष्टीने सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो, आणि म्हणून नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स असं आमच्या कंपनीचं नाव आहे. हे आमचं काम तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्समध्ये सांगा. त्याच वेळेला मी तुम्हाला लाईफ MBA बद्दल पण सांगतो. लाईफ MBA हा एक युनिक प्रोग्राम आम्ही काही वर्षांपूर्वी सुरू केला. त्याचं पहिलं पर्व 1 वर्षाचं होतं. हे दुसरं पर्व चालू आहे जे 1.5 वर्षांचं आहे. ऑलरेडी वी हॅव क्रॉस्ड 13 मंथ्स, आणि आता आणखीन 5 महिने या प्रोग्रामचे राहिलेले आहेत. यामध्ये आपण थिंक स्मार्ट, टेक स्मार्ट, बुक स्मार्ट आणि मनी स्मार्ट अशा 4 सिरीज बघतो. दर महिन्याला 4 लेक्चर्स असतात. हाय व्हॅल्यू, गुड क्वालिटी कंटेंट, फ्री ऑफ कॉस्ट, मराठीमधून जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये आपण थिंकिंग बद्दल बोलतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल बोलतो, माइंडसेट बद्दल बोलतो, टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो, नव्या नव्या वेबसाईट्स, ऍप्स बद्दल बोलतो.
बुक स्मार्ट मध्ये जगातली सर्वोत्तम इंग्रजी पुस्तकं मराठीतून सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि मनी स्मार्ट मध्ये जसं आत्ता आपण मनी बद्दल बोलतोय, एव्हरीथिंग अबाउट मनी, इन्व्हेस्टिंग, स्पेंडिंग, इन्शुरन्स, लोन्स, बाईंग गोल्ड, बाईंग कार, असे अनेक विषय आपण पैशाशी संबंधित शिकतो. मुद्दा हा आहे की जास्तीत जास्त लोकांना लाईफ स्किल्स शिकता यावेत. आणि म्हणून या प्रोग्रामचं नाव लाईफ MBA. हा काय कागदोपत्री जसा ऑफिशियल MBA असतो तसा नाहीये. पण सगळ्यांना ज्याला ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी आहे. जेव्हा जेव्हा शिकायची इच्छा आहे तेव्हा सगळ्यांसाठी आहे. असं नाही की तुम्हाला सगळे 18 महिने लेक्चर सगळे अटेंड केलेच पाहिजेत. आपल्या सोयीनुसार करा. जो आवडतो तो करा, जो नाही आवडत तो स्किप करा. ओके. सो असा हा MBA आहे. हा MBA कसा वाटतोय तुम्हाला ते पण मला कमेंट्स मध्ये सांगा. हो, माझ्या माझ्या अभ्यासानुसार हा पहिलाच असा प्रयत्न आहे. जगाच्या पाठीवर असा कुठेही प्रयत्न प्रोग्राम झालेला नाहीये. कम्प्लिटली 18 महिने, 1.5 वर्षाचा असा ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट प्रोग्राम. ओके, थँक्यू फ्रेंड्स. थँक्स अ लॉट. गुड. ओके. सगळे लाईव्ह सेशन्स फ्री असतात. ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे ते चार्जेबल असतं, पण ते नॉमिनल रेटला आम्ही देतो. पण अदरवाईज लाईव्ह सेशन ऑल ऑफ देम आर फ्री. ओके. चलो. सो नाव लेट स्टार्ट विथ सम स्ट्रॅटेजी पार्ट ऑफ इट, की आपण आपल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग साठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं. एनी आयडिया मार्केटमध्ये किती लिस्टेड स्टॉक आहेत? थँक्यू मनोज जी. एनी आयडिया मार्केटमध्ये किती स्टॉक्स आहेत लिस्टेड? 5,500 कंपन्या आहेत ज्या लिस्टेड आहेत. ओके. आता मला सांगा, हे सगळे 5,500 मध्ये आपण गुंतवू शकतो का? ऑब्व्हियसली नो. मग या 5,500 मधून आपल्याला कंपन्या निवडायला लागतील, ज्या चांगल्या कंपन्या आहेत. गाळ बाजूला काढायला लागेल, कचरा बाजूला काढायला लागेल, आणि चांगल्या गोष्टी फिल्टर करून बाहेर काढायला लागतील. तुम्हाला माहिती आहे ना, हंस, राजहंसाचं जे स्किल असतं, नीर बुद्धी, त्याला पाण्यामधून अमृत वेगळं करता येतं. बरोबर. तर हीच आहे बेसिकली स्टॉक सिलेक्शन मेथड पण, की आपल्याला पण या सगळ्या 5,000 स्टॉक्स मधनं चांगले 15-20 स्टॉक्स शोधायचे आहेत. ओके. तर फिल्ट्रेशन आपल्याला करावं लागेल. अनेक फिल्टर्स लावावे लागतील, की काय आपल्याला नकोय. काय आपल्याला नकोय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आपोआप कंपन्या फिल्टर करायला लागू शकता. आणि एका फिल्टरने काम होत नाहीये. आपण एक फिल्टर लावणार, त्याच्यातून पास झाली, खाली दुसरा फिल्टर लावणार, त्याच्यातून पास झाली, खाली तिसरा फिल्टर लावणार. अशा आपल्या 7, 8, 10 फिल्टर्स मधून पण जी बाहेर येईल कंपनी, ती खरी गुड क्वालिटी कंपनी. ओके. आणि माझा आवाज नाही येते तुम्हाला? आय थिंक येतोय. येतोय ना? ओके. ओके, येतोय. थँक्यू. काही जणांचा मेसेज आला येत नाही. ओके. सो ते फिल्ट्रेशनच आपण बघणार आहोत. दॅट इज द स्ट्रॅटेजी ओनली. त्यातलं सगळ्यात पहिला फिल्टर आपण बघूया. तो आहे मोट. ओके. सो लेट्स गो टू मोट्स. मोट्स समजून घेण्यासाठी आपल्याला हे चित्र समजून घेणं गरजेचं आहे. हे चित्र दिसतंय सगळ्यांना? मला सांगा, हे चित्र कसलं आहे? काय कळतंय तुम्हाला याच्यातून? कॅसल आहे, एक किल्ला आहे. ओके. जुन्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, प्रोटेक्शनसाठी किल्ला वापरला जायचा. किल्ला अभेद्य बनवला जायचा. बरोबर. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी किल्ले बनवले जायचे. तर सेम गोष्ट आहे, सेम कॉन्सेप्ट आहे, आपल्याला स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग मध्ये पण बघायचं आहे. तुम्ही जर हा किल्ला नीट बघितला, त्या किल्ल्याच्या बाजूला खंदक आहे, त्याला म्हणतात मोट. ओके. आणि त्या खंदकामध्ये पाणी आहे. बरं, ते पाणी साधं सुद्धा नाहीये. तर त्या पाण्यामध्ये एक तर तो खंदक खोल आहे, डीप आहे, आणि त्या पाण्यामध्ये मगरी आहेत. त्या
पाण्यामधून कोणी चालत येऊ शकत नाही किल्ल्यामध्ये. किल्ल्यामध्ये येण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे हा छोटासा ब्रिज. आणि जेव्हा पण युद्ध काळ असतं, शत्रू आक्रमण करतो, तेव्हा हा ब्रिज बंद करून घेता येतो किंवा तोडून टाकता येतो. म्हणजे शत्रू आत येऊ शकणार नाही. किल्ला अभेद्य करण्यात आलेला आहे. ओके. आता हे अचानक तुम्ही म्हणाल हे स्टॉक मार्केटमधून किल्ल्यामध्ये कसा गेला? तर बेसिकली जर तुम्ही बघितलं, वॉरन बफेनीच हा शब्द जो आहे तो प्रचलित केलेला आहे, मोट हा जो शब्द मार्केट इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत, की ज्या कंपन्या आपण निवडणार त्या कंपन्यांकडे अशी मोठ पाहिजे, अशी एक गोष्ट पाहिजे जी कॉम्पिटिशनला बीट करता येणार नाही. बघा, ज्या कंपन्यांमध्ये आपण पैसे गुंतवायला चाललोय त्या कंपन्यांमध्ये आपण दीर्घकाळ पैसे गुंतवणार आहोत ना. लगेच तर आपण पैसे काढून घेणार नाही आहोत. तर जर दीर्घकाळ एखाद्या कंपनीत पैसे गुंतवायचे तर आपल्याला खात्री पाहिजे की ही कंपनी टिकून राहील, छोट्या मोठ्या धक्क्यांनी बंद होणार नाही. जसं आता कोविड काळामध्ये बघा, खूप कंपन्या बंद पडल्या की नाही, छोट्या मोठ्या होत्या. पण ज्या कंपनीकडे चांगली मोठ होती त्या कंपन्यांनी उलट चांगला बिझनेस केला. तर आपल्याला अशा कंपन्या शोधायच्या आहेत ज्यांच्याकडे मोठ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, अशी गोष्ट जी कॉम्पिटिशनकडे नाहीये. ओके. आता कुठलीही मोठ जी आहे ती लाईफ लॉंग नसते. उदाहरणार्थ, ही मोठ जी आहे ही मोठ पूर्वीच्या काळी ठीक होती. आत्ताच्या काळात या मोठचा काय व्हॅल्यू आहे का? काहीच नाही. कोणतरी रणगाडा घेऊन येईल आणि धडाधड किल्ला उडवून टाकेल. कारण आता टेक्नॉलॉजीने त्या ज्या जुन्या काळच्या या मोठवर मात केलेली आहे. तर तसंच कुठल्याही कंपनीची मोठ, कुठल्याही कंपनीचा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जो आहे तो फार काळ टिकत नाही. तो 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष टिकेल, पण तो कधीतरी जाणार आणि त्याच्या जागी कंपनीला नव्या मोठवर काम करावं लागणार. आता नव्या मोठवर काम करावं लागणार तर त्याच्यासाठी कंपनीची मॅनेजमेंट चांगली पाहिजे, तंदुरुस्त मॅनेजमेंट पाहिजे, डोकेलिटी चांगली पाहिजे त्यांची. आणि ती मॅनेजमेंट सदैव नवीन कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज तयार करण्याचं काम करत असली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी साम्राज्याचं जे शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभं केलं एवढ्या मोठ्या किल्ल्यांचं, त्यांनी बेसिकली ती मोठच तयार केलेली ना. एवढे 300-350 किल्ले बनवले, अभेद्य केलं महाराष्ट्र. गनिमी कावा शोधून काढला, गनिमी कावा वापरला. ओके. ही पण त्यांची मोठ होती. ते जेव्हा शत्रूला आपल्या एरियामध्ये बोलवायचे, अशा एरियामध्ये जो डोंगराळ भाग आहे तिकडे मोठ्या सैन्याला शक्य नाहीये आणता येणं. तर या सगळ्या मोठ होत्या बघा. आणि या सगळ्या मोड्सचा वापर करूनच त्यांनी अभेद्य असं राज्य बनवलं. ओके. तर हे आपल्याला कंपन्यांकडून मिळतंय का, ते आपल्याला बघायचंय. आता आपण काही मोडचे एक्झाम्पल बघूया. मोडचे खूप सारे एक्झाम्पल आहेत, पण मी इथे थोडेसे लिहिलेत. पहिला आहे सगळ्यात भारी एक्झाम्पल, तो आहे नेटवर्क इफेक्ट. नेटवर्क इफेक्ट हा इझिली बीट नाही करता येत. ज्या कंपन्यांकडे नेटवर्क इफेक्ट आहे त्या कंपन्या खूप चांगल्या चालतात. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे व्हॉट्सॲपचं. ओके. तुम्ही व्हॉट्सॲप सगळ्यांनी सगळेच वापरतायत, बरोबर की नाही? तुम्ही व्हॉट्सॲप वापरताय आणि तुमच्यापैकी काही जण टेलिग्राम पण वापरतायत. पण सगळ्यांचं मेन ऍप जे आहे कम्युनिकेशनसाठी ते व्हॉट्सॲपच आहे. का बरं सांगा? टेलिग्राममध्ये व्हॉट्सॲपपेक्षा बेटर फीचर्स आहेत बाय द वे. पण तरी आपण व्हॉट्सॲपच वापरतो का? कोणीतरी ते उत्तर लिहिलंय मार्केटिंग. व्हॉट्सॲपने काही मार्केटिंग केली नव्हती. व्हॉट्सॲप काय आलं नव्हतं तुमच्याकडे सांगायला, की ऍड पण दाखवली नव्हती त्यांनी, की माझं ऍप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. तुम्हीच केलंय स्वतः. कारण तुम्हाला ते ऍप इन्स्टॉल करायला तुमच्या मित्रमंडळींनी सांगितलंय. मित्रमंडळी सांगितलं, अरे तू व्हॉट्सॲपवर आहे का, सांग मला, मी तुझा नंबर दे, मी तुला फॉरवर्ड करतो मेसेज. तुम्ही म्हणाल, अरे हे व्हॉट्सॲप काय आहे? मग तुम्ही पहिल्यांदा जाऊन ऍपमध्ये जाऊन इन्स्टॉल केलं. आता व्हॉट्सॲप सगळे वापरतायत म्हणून आपण वापरतो. तुमचे मित्र पण तेच वापरतायत म्हणून आपण वापरतोय. जेवढे जास्त युजर आहेत तेवढे जास्त अजून युजर येत आहेत. आणि म्हणून व्हॉट्सॲपवर सगळ्यात जास्त युजर आहेत. आता तुम्ही टेलिग्राम वापरत असाल, टेलिग्रामने समजा खूप इझी, सिम्पल, जगातलं बेस्ट ऍप शोधलं,
तरी सुद्धा लोक टेलिग्राम वापरणार नाहीत. का? कारण ते सगळ्यांकडे नाही. तो व्हॉट्सअपला तो ऍडव्हान्टेज आहे, नेटवर्क इफेक्ट. सेम गोष्ट फेसबुक बरोबर आहे. आपण फेसबुकवर दिवसभर का टाइमपास करत असतो? तिकडे आपल्या ओळखीचे लोक आहेत, त्यांचे फोटोज, त्यांच्या पिकनिकचे फोटोज, त्यांचे व्हिडिओज, त्यांच्या कमेंट्स आपल्याला दिसत आहेत, बरोबर की नाही? हे सगळे आहेत नेटवर्क इफेक्ट्स. आता भारताच्या केसमध्ये बोलायचं झालं किंवा लिस्टेड कंपन्यांच्या केसमध्ये बोलायचं झालं तर मारुती इज वन गुड एक्झाम्पल ऑफ नेटवर्क इफेक्ट. मारुतीकडे कसलं नेटवर्क आहे? मारुतीकडे नेटवर्क आहे सगळ्यात जास्त सर्व्हिस सेंटरचं. सगळ्यात जास्त सर्व्हिस सेंटर्स आहेत, म्हणून लोक कम्फर्टेबल आहेत त्यांच्या सर्व्हिस बरोबर. आणि लोक कम्फर्टेबल आहेत त्यांच्या सर्व्हिस बरोबर, म्हणून जास्त लोक मारुती घेतात. जेवढे जास्त लोक मारुती घेतात तेवढे जास्त सर्व्हिस सेंटर ओपन होतात. म्हणजे हा नेटवर्क इफेक्ट आहे बघा. कळलं? सेम गोष्ट विथ आयटीसी सिगरेट्स. आयटीसी सेलिंग सिगरेट्स. ओके. आता आयटीसी ऑलमोस्ट मोनोपोली याच्यामध्ये, दुसरे प्लेयर्सच नाही आहेत लिस्टेडमध्ये. आयटीसीचे ब्रँड्स जे आहेत ते ऑलरेडी सगळ्यांना, सिगरेट स्मोकर्सना सगळ्यांपर्यंत ते पोचलेले आहेत. आता जास्तीत जास्त स्मोकर्स आयटीसीचे प्रोडक्ट डिमांड करतात आणि त्याच्यामुळे आयटीसीचे प्रोडक्ट जास्तीत जास्त दुकानांमध्ये मिळतात. नेटवर्क इफेक्ट इकडे आम्हाला येतो. जेवढी जास्त डिमांड तेवढा जास्त सप्लाय, जेवढा जास्त सप्लाय तेवढी जास्त डिमांड. सेम गोष्ट इन केस ऑफ बाईक्स विथ हिरो होंडा. कळलं नेटवर्क इफेक्ट? सो आता तुम्ही जी पण कंपनी निवडाल याच्या पुढे, त्या कंपनीमध्ये बघा तुम्हाला मोट मिळते का. एक मोट मी तुम्हाला सांगितली, नेटवर्क इफेक्ट. नाव लेट्स गो टू सेकंड मोट. सेकंड मोट आहे हाय स्विचिंग कॉस्ट. हाय स्विचिंग कॉस्ट म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्या प्रॉडक्ट्सना सहजासहजी बदलताच येत नाही. बदलायचं असलं तर खर्च पडतो. इकडे एक्झाम्पल्स आहेत बघा. बँक. तुमच्यापैकी किती लोकांनी बँक बदलली आहे का? कारण त्याचं मे बी इंटरेस्ट रेट कमी होता म्हणून त्या बँकमध्ये गेलो, अकाउंट बंद केलं, दुसऱ्या बँकमध्ये जिथे इंटरेस्ट रेट जास्त आहे तिथे ओपन केलं. झालंय असं तुमच्याबरोबर? रेअरली कोणीतरी केलं असं. आपण सहजासहजी बँक बदलत नाही, स्विचिंग कॉस्ट जास्त आहे. डीटीएच कनेक्शन असतं बघा तुमच्या घरी. डीटीएच कनेक्शन येतं, टाटा स्काय येतो किंवा एअरटेल येतं किंवा जिओ येतो. वी डोंट इझिली स्विच इट, कारण ते घेण्याच्या आधी आपण त्याचे डिव्हाइसचे पैसे भरलेले असतात, किंवा इंटरनेट कनेक्शन घेतलं तर ते मॉडेमचे पैसे भरलेले असतात. सो वी डोंट इझिली स्विच. ओके. टेलिकॉम बघा, आता तुमच्या सगळ्यांकडे जे सिम कार्ड सर्व्हिस जी तुम्ही वापरताय, अनलेस त्याची सर्व्हिस एकदम पथेटिक आहे तो पण आपण बदलत नाही. वन व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ अमेझॉन. अमेझॉन प्राईम. किती लोकांकडे आहे अमेझॉन प्राईम? प्राईमचं सबस्क्रिप्शन आहे का 1500 रुपयाचं? क्विकली सांगा सगळ्यांनी. क्विकली. बऱ्याच लोकांकडे आहे प्राईमचं सबस्क्रिप्शन. आता प्राईमचं सबस्क्रिप्शन जेव्हा आपण घेतो तेव्हा अमेझॉनने काय ट्रिक केली बघा. जे लोक प्राईम सबस्क्रिप्शन घेतात 1500 रुपये देतात अमेझॉनला, आणि प्राईम सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर त्यांना कन्फर्म असतं की मला नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळेल. आता नेक्स्ट डे डिलिव्हरी अमेझॉन अशी पण देऊ शकत होती, पण त्यांनी मुद्दामून सगळ्यांना नाही दिली आणि त्यांनी सांगितलं 1500 रुपयाचं प्राईम पॅकेज घ्या. आता जेव्हा तुम्ही प्राईम पॅकेज घेता तेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट अमेझॉन कडूनच विकत घेता. कारण का? तुम्ही ऑलरेडी थोडंसं इन्व्हेस्ट करून ठेवलंय त्याच्यात प्राईम मध्ये. आता 1500 इन्व्हेस्ट केलेत तर मला वसूल तर केले पाहिजेत, त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या परचेसेस वर्षभरातल्या अमेझॉनवर होतात बाय डिफॉल्ट. आणि अमेझॉनने त्याच्यासोबत तुम्हाला म्युझिक आणि काहीचं कंटेंट दिलेलं आहे ओटीटीचं, ते पण काय फार खास नाही. तुम्ही जर बघितलं अमेझॉन प्राईमचं कंटेंट इज नॉट व्हेरी गुड. नेटफ्लिक्सच्या मानाने तर कुठेच नाही येते. बट ते आपल्याला एक छोटंसं तोंडी लावायला थोडंसं दिलंय. आपल्याला वाटतं आपल्याला 1500 रुपयात बरंच काय मिळतं, बट ऍक्च्युली व्हॉट दे डू इज तुम्हाला अडकवून ठेवलं वर्षभरासाठी. नेक्स्ट डे शिपिंग असो, फ्री शिपिंग असो, प्रायोरिटी ऑर्डर्स असो, प्रायोरिटी रिफंड्स असो, ह्या सगळ्या ऍडिशनल गोष्टी आहेत ज्या ते ऑलरेडी प्रॉडक्टमध्ये देऊ शकले असते, पण त्यांनी नाही दिलं मुद्दाम. त्यांनी त्याला प्राईम केलं. ओके. का? त्यांनी एक स्विचिंग कॉस्ट ऍड केली मध्ये. एकदा तुम्ही 1500 रुपये इन्व्हेस्ट केले की मग तुम्हाला वर्षभर त्यांच्याकडूनच बाय करायचं. स्विचिंग कॉस्ट ऍड केली. कळलं? सो तुम्ही आता
जी कंपनी निवडाल बघा त्या कंपनीमध्ये हाय स्विचिंग कॉस्ट आहे का, कस्टमर इझिली स्विच करेल की नाही करणार इझिली स्विच. अनदर ऍडव्हान्टेज, अनदर मोड जी आपण बघू शकतो ती आहे लो कॉस्ट ऍडव्हान्टेज. भारतीय लोकांना भरपूर आवडते लो कॉस्ट ऍडव्हान्टेज, पण ते सगळ्यांना शक्य आहे का? सगळ्यांना नाही शक्य. काही कंपन्यांनाच ते जमलंय आतापर्यंत. इंडिगो इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. ओके. कालच मी ऐकलंय इंडिगो जगातली 4थ्या नंबरची एअरलाईन झाली, जगातली 4th नंबरची. ती एअरलाईन सुरू झाल्यापासून लो कॉस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. ओके. ते त्यांना जमलंय, लो कॉस्ट मध्ये प्रॉफिटेबल होणं त्यांना जमलंय. टीसीएस लो कॉस्ट सॉफ्टवेअर बनवते जगासाठी. टाटा स्टील लो कॉस्ट स्टील अवेलेबल करून देते. त्यांचं सोर्सिंगवर एवढा कंट्रोल आहे की ते चीपर स्टील मिळते त्यांना कम्पॅरेटिव्हली. रिलायन्स जिओ मध्ये बघा, बऱ्यापैकी त्यांनी लो कॉस्ट ऍडव्हान्टेज सस्टेन केला होता, आता नाहीये, पण बऱ्यापैकी त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या 3-4 वर्षामध्ये सस्टेन होता तो. ओके. किंवा रिलायन्स रिटेल म्हणा, किंवा रिलायन्स इंटरनेट सर्व्हिसेस म्हणा, दे आर स्टील लो कॉस्ट. ओके. तर हा जो ऍडव्हान्टेज ज्याला जमलाय त्या कंपन्यांना भरपूर चांगली डिमांड येते. ओके. दिस इज अनदर मोड. बरोबर. इथे एक चांगला एक्झाम्पल आपल्याला दिलंय पार्लेजी. बिस्किटच्या केसमध्ये पार्लेजीला ते जमलेलं आहे. ओके. देन विल कम टू अनदर मोड, जी माझी सगळ्यात फेवरेट मोड आहे, आणि ती आहे इनटेंजिबल असेट. शक्यतो अशी गोष्ट जी आपल्याला मोजता येत नाही पण ती आहे त्या कंपनीकडे. म्हणजे ब्रँड. एखाद्या कंपनीचा ब्रँड इतका स्ट्रॉंग असतो की आपल्याला त्याच्यावरच विश्वास वाटतो. किंवा त्या कंपनीकडे एखादं R&D केलेलं असेल, एखादं रिसर्च केलेलं असेल, एखादं नवीन काहीतरी शोधून काढलेलं असेल त्या कंपनीने, ज्याला आपण IP प्रॉपर्टी म्हणतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ओके. तर ह्या गोष्टी ज्या कंपनीकडे आहेत इनटेंजिबल असेट, त्यांना हरवणं शक्य नाही, सहजासहजी शक्य नाही. फॉर एक्झाम्पल LIC बघा, इन्शुरन्स म्हटलं की LIC आठवते, बँक म्हटलं की HDFC आठवते, वॉच म्हटलं तर टायटन आठवतं, किंवा अगदी गोल्ड म्हटलं तर ब्रँडेड प्लेअर टायटनच आठवतं. ओके. मॅगी प्रॉडक्ट सगळ्यांना माहिती आहे. मॅगीला बीट करायचा किती लोकांनी प्रयत्न केलाय, पण अजून कोणालाही जमलेला नाही. रामदेव बाबांनी पण करून बघितलं, नो बडी हॅज बीट. आता मॅगी बद्दल एवढे सगळे बातम्या आहेत मार्केटमध्ये, सगळ्यांना माहिती आहे त्या प्रॉडक्टमध्ये हेल्थ इश्यूज आहेत, बट पीपल आर स्टील कन्झ्युमिंग इट. ओके. ब्रँड पॉवर, ही पॉवर ज्यांच्याकडे आहे त्या कंपन्यांना हरवणं सहजासहजी शक्य नाही. देन वी कम टू द लास्ट मोड, इकॉनॉमीज ऑफ स्केल. काही कंपन्यांना जमलेलं आहे, प्रोडक्शन लेवलच एवढी मोठी करतात, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करतात, ओके, की त्यांच्यासाठी त्या गोष्टी चीपर होतात. त्या स्केलवर काम करणं इतरांना शक्यच होत. आणि त्याचं अगेन एक्झाम्पल मारुती सुझुकी, ज्या प्रमाणात त्यांचं प्रोडक्शन आणि सेल होतं, बाकीच्या कंपन्या त्यांच्या जवळपास पण नाही आहेत. उदाहरणार्थ मारुतीच्या जवळ सेकंड नंबरला टाटा आणि ह्युंडाईची फाईट चालू असते नेहमी, पण त्या अजून दे आर नॉट इवन नियर बाय मारुती. ITC अगेन सेम, सिगरेटचं जे मी एक्झाम्पल दिला, नो, ITCच्या जेवढ्या सिगरेट्स बनवते त्यांच्या कॉम्पिटिशन त्यांच्या 25% पण बनवत नसेल. कम्प्लीट मोनोपोली, कम्प्लीट कंट्रोल आहे मार्केटवर. एशियन पेंट्सच्या कॉम्पिटिशनमध्ये बऱ्याच पेंट कंपन्या आहेत, पण एशियन पेंट ज्या स्केलवर काम करते, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करते, जेवढ्या दुकानांमध्ये एशियन पेंट्सचे प्रॉडक्ट्स दिसतील तेवढे दुकानं इतरांचा माल अजूनही ठेवत नाही. ह्यूज इकॉनॉमीज ऑफ स्केल. रिलायन्स इज वन सच एक्झाम्पल. रिलायन्स रिटेल जे आहे, ह्यूज इकॉनॉमीज ऑफ स्केल. ओके. ह्या कंपन्या ज्या आहेत प्रचंड मोठ्या बलाढ्य कंपन्या आहेत, आणि सहजासहजी त्यांना पार करणं सोपं नाही. HUL एक आणखीन एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, हिंदुस्थानी युनिलिव्हर. ओके. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो जे इकॉनॉमीज ऑफ स्केल मध्ये काम करतात. गुड. तर आता या सगळ्या मोठ सगळ्या कंपन्यांकडे नसतात. एखाद्या कंपनीकडे हार्डली एखादी दुसरी मोठ असेल, पण ती जर चांगली असेल, लॉंग टर्म असेल, खोल असेल, मोठी असेल, डीप असेल,
तर त्या कंपनीकडे आपण जाऊ शकतो. आता इथे एक एशियन पेंट एक्झाम्पल मी घेतो बघा. एशियन पेंटमध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल पण आहे. एशियन पेंटमध्ये इंटेंजिबल असेट पण आहे, ब्रँड व्हॅल्यू आहे. आणि एशियन पेंटमध्ये नेटवर्क इफेक्ट पण आहे. का? कारण जास्तीत जास्त दुकानांमध्ये यू विल फाइंड एशियन पेंट्स. जेवढे जास्त दुकानांमध्ये ते दिसतं तेवढे जास्त बाहेर विकत घेतात, जो दिखताय व बिकताय. आणि जेवढे जास्त बाहेर आहेत तेवढे दुकानदारांना कंपल्सरी त्यांचा माल ठेवावा लागतो. कळलं? नेटवर्क इफेक्ट, ब्रँड पॉवर, इकॉनॉमी स्केल सगळं त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे लो कॉस्ट ऍडव्हान्टेज पण आहे. एशियन पेंट्सचं जे रॉ मटेरियल आहे ते स्वतः पण प्रोड्यूस करायला लागलेत बऱ्याचशा गोष्टी, त्याच्यामुळे कॉस्टवर भरपूर चांगली पकड आहे त्याची. ओके. बरेचसे केमिकल्स इम्पोर्ट करावे लागतात त्यांना, तर त्याच्यामुळे कॉस्ट इश्यूज आहेत. बरेचसे त्यांनी स्वतः बनवायला सुरू केलेत आणि त्याच्यामुळे कॉस्टवर कंट्रोल ठेवलेला आहे. सो अशा कंपन्या आपल्याला शोधायच्या आहेत ज्यांच्याकडे एक किंवा एकापेक्षा जास्त मोठ असतील आणि त्या दीर्घकालीन टिकणाऱ्या आणि टिकलेल्या मोठ्स असतील. अर्थात कोणी तुम्हाला येऊन डायरेक्ट उत्तर सांगणार नाही की ही कंपनी आणि हे मोठ आहे त्याची. ओके. त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल स्वतः. पण दिस इज द वे टू गो. कळलंय तुम्हाला? आवडलं आतापर्यंत जे मी सांगितलं? काही डाऊट्स आहेत का? विचारा. जिओ फिनान्स हार्डली सुरू झाले सर कंपनी, आता अजून काय सांगायचं त्याच्याबद्दल? त्याला बिझनेस तर करू दे. दे आर नॉट इवन इन बिझनेस राईट नाव. जस्ट फॉर्मिंग झालंय. टेलिकॉम मध्ये काय स्विचिंग कॉस्ट आहे? टेलिकॉम मध्ये किती लोक बघा बदलतात, नंबर बदलतात किंवा नंबर पोर्टेबिलिटी जरी असलं तरी तो रेजिस्टन्स आहे. कारण तुमचं टेलिकॉम एकदा सिम कार्ड एकदा टाकलं तुम्ही फोनमध्ये, व्हेरी रेअरली यू गो अँड चेंज द सप्लायर ऑर प्रोव्हायडर. ते तर आता TRA ने ते नंबर पोर्टेबिलिटी ऍड केली म्हणून, त्याच्या आधी तर स्विचिंग कॉस्ट केवढी हाय होती, नंबर बदलायला लागायचा. ओके. आता तुम्ही मला इथे वेगवेगळ्या कंपन्यांचे मोड्स विचारू नका, कारण आपलं सेशन त्याच्यातच संपून जाईल. यू फाइंड आउट. कोणाची मोठ असेल डिझाईन, कोणाची मोठ असेल सर्व्हिस, कोणाची मोठ असेल इंजिनिअरिंग. ओके. उदाहरणार्थ जर्मन कार्स जेव्हा तुमच्याकडे येतात ते से वी आर जर्मन इंजिनिअरिंग. ओके. कोरियन कार्स तुमच्याकडे येतात, दे आर सेइंग की कमीत कमी प्राइस मध्ये जास्तीत जास्त फीचर्स कॉम्पॅक्ट करून देतो आम्ही. कळलं? प्रत्येकाचे वेगवेगळ्या मोड्स आहेत. चलो. सो पहिला एक फिल्टर लावा की त्या कंपनीकडे सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे का. असा अशी गोष्ट जी त्यांच्याकडे आहे इतरांकडे नाहीये आणि सस्टेनेबल आहे. त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय, बरीच वर्ष ते त्याच्यावर पैसे कमवत आहेत आणि इथून पुढे त्यांच्या त्या सस्टेनन्सला धोका दिसत नाहीये, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजला धोका दिसत नाही. ओके. सो दिस इज नंबर 1 मोड्स. देन विल गो टू, हा पहिला फिल्टर. दुसरा फिल्टर मध्ये आपण बघायचं 4 क्वाड्रंट्स आपल्याला बघायचे आहेत. ओके. सिंपल 4 2x2 मॅट्रिक्स मध्ये आपण बघतोय. जर तुम्ही वरती बघितलं, लार्ज मार्केट, लार्ज मार्केट. ओके. सो मार्केट मोठं आहे, त्या 2 वरती लिहिले. आणि सॅच्युरेटेड मार्केट, सॅच्युरेटेड मार्केट म्हणजे जे मार्केट कदाचित मोठं असेल पण आता अजून काही मोठं व्हायला जागाच नाहीये, ते झालं सॅच्युरेटेड मार्केट, ते आपण खाली लिहिलं. त्याच्यानंतर जो कॉलम आहे, कॉलम मध्ये आपण लार्ज प्लेयर्स लिहिले दोन्ही, आणि सेकंड कॉलम मध्ये इमर्जिंग म्हणजे मोठे होतील, होऊ शकतील असे प्लेयर्स. ओके. आता बघा, पहिला सेगमेंट जो आहे, पहिला क्वाड्रंट जो आहे तो आहे लार्ज मार्केट, लार्ज प्लेयर. ओके. असं मार्केट जे वाढतंय, ऑलरेडी मोठं आहे, अजून वाढतंय, आणि त्याच्यामधला लार्ज प्लेयर आहे. एनीबडी कॅन गिव्ह मी सम एक्झाम्पल? लार्ज मार्केट, लार्ज प्लेयर. आता मी बरेचसे एक्झाम्पल डिस्कस केलेत. ओके. टाटा स्टील, लार्ज मार्केट. ITC, लार्ज मार्केट, लार्ज प्लेयर. रिलायन्स, यू नेम इट, मोस्टली सगळे मोठ्या कंपन्या या सेगमेंटमध्ये येतात, कारण त्या कंपन्या तेव्हाच काम करतात ना जेव्हा त्यांना दिसते की मार्केट मोठं आहे, लार्ज मार्केट. सो आपल्याला हा सेगमेंट पाहिजे.
पहिला. दुसरा सेगमेंट बघा, लार्ज मार्केट इमर्जिंग प्लेयर. लार्ज मार्केट इमर्जिंग प्लेयर म्हणजेच काय, मार्केट मोठा आहे पण ही कंपनी अजून तेवढी मोठी झाली नाही, पण इमर्जिंग आहे, उभरता सितारा आहे. मार्केट ऑलरेडी मोठा आहे, आपल्याला कळलंय, त्याच्यात ऑलरेडी मोठे प्लेयर्स पण आहेत, पण हा दुसरा तिसरा चौथ्या पाचव्या नंबरवर कुठेतरी आहे, पण ज्या प्रकारे परफॉर्म करतोय इट कॅन गो रिअली बिग. व्हेरी गुड. बरीचशी नावं आले तिथे. हुंडाई एक नाव आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जिओ फिनान्स पण आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. ओपस पेंट्स इज ऑल्सो. ओके. गुड. इथे एक कमेंट आले, सगळ्या मोठवाल्या कंपनी लार्ज असतात. नॉट नेसेसरी. नॉट नेसेसरी. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. किती लोकांना शीला फोम नावाची कंपनी माहिती आहे? शीला फोम. खूप कमी लोकांना माहिती आहे. आता त्यांचे प्रॉडक्ट जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला लगेच आठवेल. ज्या बेडवर, ज्या गादीवर तुम्ही झोपता, कुठल्या ब्रँडच्या गादीवर तुम्ही झोपता? स्लीप वेल, कर्ल ऑन, हे दोन्ही मोठे ब्रँड शीला फोमचे आहेत. छोटी कंपनी आहे, लार्ज प्लेअर आहे. ओके. सो मोठ आहे त्यांच्याकडे, कारण त्यांच्या जी टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, त्यांच्या कॉम्पिटिशनला कोणच नाही आहे सध्या. ओके. सो मोठ आहे, पण इट इज नॉट अ लार्ज प्लेयर. इट इज अन इमर्जिंग प्लेयर, बट स्टील इट्स अ साऊंड मोठ असलेली कंपनी. ओके. सो दुसरं सेगमेंट झालं लार्ज मार्केट इमर्जिंग प्लेयर. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला या दोन्ही सेगमेंटमध्ये असलेल्या कंपन्या पाहिजे. पहिले दोन्ही. जर तुम्ही दुसरे दोन्ही बघितले, सॅच्युरेटेड मार्केट, असं मार्केट जे अजून काय फार वाढेल असं दिसत नाही, आणि त्यातला एखादा लार्ज प्लेअर तुम्ही घेतला, सॅच्युरेटेड मार्केट, लार्ज प्लेअर, काय कामाचा आहे तो? कारण आपल्याला ग्रोथ दिसत, मार्केटच ग्रोथ होत नाहीये, तर ती कंपनी मोठी असून काय फायदा आहे? कंपनीच्या ग्रोथ, तुला ग्रोथ इज लाईफ, आपण वी आर इन्व्हेस्टिंग फॉर ग्रोथ. जी कंपनी ग्रोथ, मार्केटच ग्रो होत नाहीये, त्या कंपनीमध्ये आपण काय करणार? काहीच नाही करणार. सो अशा कंपन्यांमध्ये जायचं नाही, सिम्पली. आणि सगळ्यात वर्स्ट, सॅच्युरेटेड मार्केट इमर्जिंग प्लेअर. मार्केटच सॅच्युरेटेड आहे, तर त्यात एक नवा प्लेअर येतोय, तो जरी सक्सेसफुल झाला तरी आपल्याला काय फायदा आहे त्याचा? फार कमी आहे. सो इट्स अ बेट, लाईक काय म्हणतात त्याला, लगा तो लगा, नाही तो नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या बेट्स आपल्याला घ्यायच्या नाही. आपल्याला त्या बेट्स घ्यायच्या जिथं आपल्याला माहिती मार्केट सायझेबल आहे, मार्केट, इंडस्ट्रीज वाढते 10%, तर बिझनेस वाढलाच पाहिजे. कुठलाही बिझनेस जर इंडस्ट्रीज 10% वाढते, ग्रोथ होते, तर कुठलाही ऍव्हरेज बिझनेस पण 10% वाढेल. बरोबर की नाही? आणि म्हणून जास्त रनवे ज्यांच्याकडे आहे वाढीसाठी, त्या इंडस्ट्री आपण निवडणार आहोत. लक्षात आलं? दुसरा फिल्टर, ज्या कंपनीमध्ये मी गुंतवतोय ती लार्ज मार्केट मधला लार्ज प्लेअर पाहिजे किंवा लार्ज मार्केट मधला इमर्जिंग प्लेअर पाहिजे. ओके. से फॉर एक्झाम्पल, इफ आय टेल यू से टेलिकॉम, मला सांगा टेलिकॉम लार्ज मार्केट मध्ये येत आहे की सॅच्युरेटेड मार्केट मध्ये येत आहे? टेलिकॉम. टेलिकॉम इज ऑलरेडी सॅच्युरेटिंग. आता तुम्ही बघत असाल, तुमच्या आसपास बघा, लगेच लक्षात येईल किती लोक नवे सिम घेत आहेत. तुमचे एक दोन सिम, प्रत्येकाचे दोन सिम घेऊन झालेत ऑलरेडी. अजून किती घेणार तुम्ही? देर इज अ सेलिंग. बरोबर की नाही? भारतामध्ये गेल्या 15 वर्षात रॅपिड टेलिकॉम हे आलं, आता ते स्लो झालंय थोडं, हळूहळू ते डिक्लाइन. ओके. लॅपटॉपचं मार्केट,
सॅच्युरेटेड मार्केट आहे, बऱ्यापैकी सॅच्युरेटेड. लोकांनी लॅपटॉप स्किप केले आणि डायरेक्ट टॅबलेट आणि फोनवर उडी मारली. ओके. सो मी टेलिकॉम फोनचं म्हणतोय, इंटरनेटचं नाही म्हणा. इंटरनेट इज अ बिग मार्केट स्टील. ओके. टेलिकॉम सिम कार्डवाला मार्केट म्हणतोय. न्यूजपेपर, न्यूजपेपरचं मार्केट सॅच्युरेटेड मार्केट आहे. नेटवर्क 18 मीडिया, अनलेस इट्स अन इंटरनेट मीडिया, इट्स अ सॅच्युरेटेड मार्केट. कळलं? सो असे काही मार्केट्स आहेत जे संपलेत. वी शुड नॉट गो देअर अँड इन्व्हेस्ट. ओके. एफएमसीजी, एफएमसीजी सांगा मला, लार्ज मार्केट ही सॅच्युरेटेड मार्केट? एफएमसीजी विल नेव्हर बी सॅच्युरेटेड. लोकसंख्या वाढतेच आहे. साबण काय एकदाच घेत नाही माणूस, दर महिन्याला घ्यावाच लागणार आहे त्याला. एफएमसीजी इज ऑल कंटिन्युअसली ग्रोइंग मार्केट. ओके. बिग ऑपॉर्च्युनिटी. परफेक्ट. लक्षात आलं तुम्हाला? इंटरेस्टिंग आहे ना कंपन्या निवडणं? आता बघा, या फिल्टर्स मध्ये जर आपण लावलं तर पहिल्या 2 फिल्टर्स मध्ये आपल्याला बऱ्याचशा कंपन्या निघून जातील. मेक सेन्स? एनी डाऊट्स, क्वेरीज, क्वेश्चन्स, प्लीज आस्क. काही डाऊट असले तर विचारा, घेतो मी थोडेसे प्रश्न. कश्मीरा मॅडम, तुमचा प्रश्न मिस झालाय, परत विचारा, आय विल आन्सर. ओके. आता बघा, इट इज पॉसिबल की तुम्ही प्रॉडक्टला कंपनी समजाल. ओके. तो प्रॉडक्टला कंपनी समजू नका, ती कंपनी ज्या सेगमेंटमध्ये काम करते. फॉर एक्झाम्पल, हिंदुस्तान युनिलिव्हर बरेचसे प्रॉडक्ट बनवत आहे. त्यातलं एक प्रॉडक्ट सॅच्युरेट होऊ शकतं कदाचित. ओके. पण ते सॅच्युरेट झालं म्हणून कंपनीला प्रॉब्लेम आहे का? नाही, कारण कंपनी आज मल्टिपल प्रोडक्ट्स. कंपनी ज्या इंडस्ट्रीत आहे एफएमसीजी, ती सॅच्युरेट झाले का? नाही. सो ते कन्फ्युजन करू नका कधी. प्रॉडक्ट छोटी लेवल आहे आणि कंपनी मोठी लेवल आहे. ऑलवेज लुक की कंपनी कुठल्या सेगमेंटमध्ये काम. ओके. बियर, बियरचं प्रॉडक्ट मला सांगा. लिकर प्रॉडक्ट, बियर असो, विस्की असो, लिकर प्रोडक्ट्स सॅच्युरेटेड आहे की लार्ज मार्केट आहे? ह्यूज मार्केट. इंडियामध्ये तर जस्ट ओपन होत आहे मार्केट. लिकर मार्केट इंडियामध्ये जस्ट ओपन होत आहे. इट्स गोइंग टू ग्रो. गुड. सो तुम्हाला आयडियाज देतोय बघा मी, हाऊ यू शुड लुक ॲट दी इन्व्हेस्टमेंट्स. आपण कंपनीत इन्व्हेस्ट करतो. लार्ज कंपनी ऑल्सो शोज अप्स अँड डाऊन्स. अप्स अँड डाऊन्स इन व्हॉट? प्राइस मध्ये अप्स अँड डाऊन्स नाही बघायचे आपल्याला. आपल्याला प्रॉफिटॅबिलिटी मध्ये अप्स अँड डाऊन्स बघायचे. आणि म्हणून तो 5 वर्षाचा कंट्रोल दिला ना आपण. एखादी कंपनी प्रॉफिटेबल नसेल 4-5 वर्ष, तर ऑब्व्हियसली शेअरचा भाव पडणार त्यांचा. बघा, ज्या बातम्या असतात, न्यूज असतात, ते जे शेअर मार्केट फिरवणारे पंटर असतात, ते थोड्या वेळासाठी स्टॉक वर खाली करू शकतात. कन्सिस्टंटली लॉंग टर्म मध्ये एखादा स्टॉक खाली 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 जातोय, तर त्या स्टॉक मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून जातोय. कन्सिस्टंटली लॉंग टर्म मध्ये एखादा स्टॉक वर जातो, याचा अर्थ त्याची मॅनेजमेंट काहीतरी राईट करते म्हणून तो वर जातो. थोडे दिवसासाठी स्टॉक मॅनिप्युलेट करता येतो, 5 वर्षासाठी स्टॉक मॅनिप्युलेट नाही करता येत, लक्षात घ्या. लार्ज मार्केट, इमर्जिंग मार्केट, हार्पिक ट्रेन क्लीनर, किवी ट्रेनेक्स इज अ व्हेरी ओल्ड अँड लार्ज प्लेअर इन द मार्केट. हा, बरोबर आहे यशमीरा मॅडम, थॉट बरोबर आहे. येस. ओके. गुड. हाऊ डू यू लाईक दिस? कसं चाललंय सेशन?
इंटरेस्टिंग वाटतंय शेअर मार्केटमध्ये विचार करायला जरा चालना मिळाल्या डोक्याला. दिस इज कम्प्लिटली डिफरंट. मी स्टॉकची प्राइस बघतही नाही, कारण मला रोज रोज बघायची गरज नाहीये ना. जर मी अशा प्रकारे कंपनीत इन्व्हेस्ट केलं तर आज त्याची प्राइस काय आहे बघण्याची मला काय गरज आहे? आहे का गरज? नाहीये. वॉरन बफे डझंट इवन हॅव लॅपटॉप ऑन हिज डेस्क. आणि जे 5,000 रुपये गुंतवतात ते दिवसभर आपले क्लिक 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 करत बसतात. बघा डिफरन्स बघा. समबडी इज इन्व्हेस्टिंग बिलियन्स, ही डझंट हॅव लॅपटॉप ऑन हिज डेस्क, बिकॉज त्याला गरज नाही आहे रोज रोजचं चेक करत बसायची. ही रीड्स अॅन्युअल रिपोर्ट. आणि आता तो जुना माणूस आहे, 90चा झालाय, त्याच्यामुळे त्याला सवय प्रिंट रिपोर्टची. तर ते जे काय ऑनलाईन येतात तो प्रिंट काढून त्याची मोठ्या फॉन्ट मध्ये प्रिंट काढतो आणि वाचत बसतो. ओके. वंडरफुल. वंडरफुल. नाव लेट्स गो टू अनदर फिल्टर, की काय नाही घ्यायचं. आता हे माझे थॉट्स आहेत, सगळेच तुम्हाला पटले पाहिजेत असं नाहीये, पण मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो काय गोष्टी आहेत ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजे. आणि हा जो फिल्टर मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो फार महत्वाचा फिल्टर आहे. पीपल डोंट रिअली यूज दॅट फिल्टर. से नो टू बिझनेसेस दॅट यू डोंट अंडरस्टँड. ज्या बिझनेस मधल्या गोष्टी मला नाही समजत आहेत तिथे मी नाही करणार गुंतवणूक. ॲज सिम्पल एज दॅट. तुम्ही तो बिझनेसच विकत घेताय ना, शेअर घेताय म्हणजे काय करताय, त्या बिझनेसचे पार्ट ओनर बनताय, मालक बनताय. तर तुम्हाला अशाच कंपनीचा मालक बनायचं जी तुम्हाला समजते, नाही तर एम्प्लॉई फसवतील मला. बरोबर की नाही? स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल बिझनेस मॉडेल पाहिजे त्याचं. किती लोकांना समजतं ई कॉमर्सचं बिझनेस मॉडेल? किती लोकांना झोमॅटोचं बिझनेस मॉडेल समजतंय? व्हॉट आर दे मेकिंग मनी विथ? कुठून कमवतात पैसे झोमॅटो? डू यू नो? कशातून पैसे कमवतात? व्हेरी कॉम्प्लेक्स बिझनेस. पेटीएम. सगळेच आपले पेटीएम, चला 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 पेटीएम आयपीओ आला तेव्हा घेऊया. ओके. बघा, उत्तर आले झोमॅटो डिलिव्हरी मधून पैसे कमवतात. नो, दे आर लुझिंग मनी देअर. झोमॅटो पैसे कशातून कमवत आहेत? झोमॅटो त्यांच्या जे कुठलं ते क्विक कॉमर्स, काय नाव त्या क्विक कॉमर्स त्यांच्या, मी नाव विसरलो. त्यांचं जे क्विक कॉमर्स जे आहे 30 मिनिट्स डिलिव्हरीवाले. ओके. तिथे प्रॉफिटेबल झाले. ब्लिंकिट. ब्लिंकिटमध्ये प्रॉफिटेबल झाले. फूड डिलिव्हरीमध्ये नाही आहेत ते अजून प्रॉफिटेबल. कळलं? सो वी डोंट अंडरस्टँड दिस बिझनेसेस. आणि जे बिझनेसेस आपल्याला नाही समजत त्या बिझनेसमध्ये हात नाही टाकायचा. सिम्पल गोल. का का हात नाही टाकायचं ते सांगतो तुम्हाला. एखादी कंपनी फ्युचरमध्ये नीट परफॉर्म करणार आहे की नाही हे कळण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचा अभ्यास करावा लागेल. त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी त्याचे अॅन्युअल रिपोर्ट वाचायला लागतील, त्याचं पीएनएल स्टेटमेंट बघायला लागेल, बॅलन्स शीट बघायला लागेल, कॅश फ्लो बघायला लागेल, कंपनीचे प्रोजेक्शन्स बघायला लागतील, पुढे कॉम्पिटिशन काय करते आणि ही कंपनी काय करते ते बघावं लागेल. आत्ता समजा एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. एक कंपनी आहे, त्या कंपनीने त्यांच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये लिहिलेलं की आम्ही 2-3 वर्षानंतर एवढा एवढा टर्नओव्हर करणार आहे, एवढे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे मार्केटमध्ये, एवढा मार्केट शेअर आमचा असणार आहे आणि 3 वर्षानंतर विल बी ॲट दिस लेवल. अॅन्युअल रिपोर्टमध्ये लिहिलं. मग अॅन्युअल रिपोर्टमध्ये 3 वर्षानंतर हे एवढं एवढं सगळं करायचं आहे. तर त्याच्या पुढच्या वर्षाच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये प्रोग्रेस दिसली पाहिजे, की नवीन प्लांट बनवत आहेत, नवीन रिसर्च करतायत, प्रॉडक्ट लाईन एवढी डेव्हलप झालेली आहे, एवढा अजून बाकी आहे, टेस्टिंग झालेली आहे. त्याचं काही मेन्शन नव्हतं. आणि मग जे अनालिस्ट असतात, जे खरे अॅन्युअल रिपोर्ट वाचतात, ते विचारतात प्रश्न. तू तर म्हटलेला 3 वर्षात हे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे, त्याची प्रोग्रेस कुठे दाखव, काय काय केलं त्याच्यासाठी, नवीन प्लांट टाकला का, मग प्रोडक्शन कुठे करणार, किती करणार प्रोडक्शन, मग तुझी प्रोडक्शन कॅपॅसिटी 200ची आहे आणि तो प्रोजेक्शन दाखवले 2000चं, कुठून आणणार. हे सगळे प्रश्न विचारले जातात मॅनेजमेंटला आणि त्याच्यासाठी अॅन्युअल रिपोर्ट वाचणं गरजेचं असतं. कळलं? कंपन्या जे सांगतात त्याच्यावर भरोसा नसतो ठेवायचा. ॲज अ अनालिस्ट
तुम्ही ज्याच्यात तुमचे मेहनतीने कमवलेले पैसे ज्याच्यात इन्व्हेस्ट करताय, ते पैसे सहजासहजी कोणाला द्यायचे नाहीत. तुम्हाला माहिती पाहिजे माझे पैसे कुठे वापरले जाणार आहेत. आणि हा सगळा अभ्यास वॉरन बफे आणि सगळे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स करतात. असा अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या डिसिजन मध्ये कन्व्हिक्शन मिळेल, नाही तर नाही मिळेल. ओके. आणि म्हणून असे बिझनेस आपल्याला पाहिजे जे समजले पाहिजेत. जर तुम्ही तो सोप्या भाषेत तो बिझनेस तुम्हाला नाही समजला तर तो बिझनेसमन काही फिरवेल आपल्याला कळणारच नाही. सो सिम्पल बिझनेसेस घ्या, ट्राईड अँड टेस्टेड बिझनेसेस घ्या. ओके. नेक्स्ट, कॉम्प्लेक्सिटी कॅन हाईड रिस्क. एखादा बिझनेस मॉडेल खूप कॉम्प्लेक्स असेल, से फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स. खूप लोकांनी आणि माझ्याबरोबर तर अक्षरशः माझ्या विद्यार्थ्यांनी वाद पण घातलेत. सर तुम्ही टाटा मोटर्सला का नाही म्हणता, का नाही? माझं काही दुश्मनी नाही टाटा मोटर्स बरोबर, पण टाटा मोटर्स इज बँकिंग ऑन अ टेक्नॉलॉजी. टाटा मोटर्सचं सगळं खर्च जे आहे, सगळं एक्सपेन्सेस जे आहे, सगळं त्यांचं फ्युचर जे आहे, ईव्ही चालेल ह्या भरोशावर आहे. बरोबर की नाही? आता ईव्ही चालेल की नाही कोणाला माहिती? ईव्ही कितपत प्रॉफिटेबल राहील कोणाला माहिती आहे? ईव्हीचं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा तयार होईल तेव्हा ईव्ही चालेल. आता हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला किती वर्ष लागतील? आताशी आपण 1% ईव्ही मध्ये आहोत. पूर्ण भारतामध्ये 1% गाड्या फक्त रस्त्यावरच्या ईव्ही आहेत. मग त्या 1%च्या जोपर्यंत 15% होत नाही तोपर्यंत टाटा काय प्रॉफिटेबल होत नाही. ते 15% व्हायला 10 वर्ष लागतात, 7 वर्ष लागतात, 15 वर्ष लागतात, मला समजत नाहीये. सो आय एम स्टेईंग अवे फ्रॉम दॅट कंपनी. आणि काल किंवा परवा तुम्ही जर ऐकलं असेल, BYD या कंपनीने, चायनीज कंपनी आहे, BYD कंपनीने 5 मिनिट चार्जिंग लॉन्च केली. 5 मिनिटात चार्जिंग. म्हणजे पेट्रोल भरायला जेवढा वेळ लागतो तेवढा चार्जिंगला. नाव यू टेल मी, BYD ऑलरेडी आहे इंडियामध्ये. नाव यू टेल मी, टाटाला ईव्ही मध्ये डिफिकल्टी जास्त आहेत की इझी जास्त आहे पाथ? सांगा बरं. हा इव्हॉल्विंग बिझनेस आहे, नोबडी नोज कसं जाणार आहे पुढे. इव्हॉल्विंग बिझनेसमध्ये जर आपल्याला नाही समजत टेक्नॉलॉजी, बॅटरी टेक्नॉलॉजी कुठपर्यंत आली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कुठपर्यंत आली, डेव्हलपमेंट जगाच्या पाठीवर कशा प्रकारे ईव्ही चाललंय, आपल्याला नाही माहिती तर नका जाऊ त्या बिझनेसमध्ये. ॲज सिम्पल एज दॅट. ओके. सो डोंट से नो टू इन बिझनेसेस दॅट यू डोंट अंडरस्टँड. कॉम्प्लेक्सिटी कॅन हाईड टास्क, जसं आता मी तुम्हाला टाटा मोटर्स एक्झाम्पल दिलं. देन ब्लाइंडली फॉलोइंग अदर्स into such stocks often leads to poor decision or losses. तुमच्यापैकी किती लोकांनी त्या अरे मी नाव विसरतोय, ओलेक्ट्रा ओलेक्ट्रा व्हेकल्स मध्ये, इलेक्ट्रिकल्स मध्ये इन्व्हेस्ट केला? ईव्ही बसेस बनवते बघा. हॅव यू मेड मनी? हॅव यू मेड मनी इन दॅट स्टॉक? कळलं? बघा इथं उत्तर न आलेत का? कारण तुम्ही ब्लाइंडली फॉलो केलं. कोणतरी सांगतं या कंपनीला ऑर्डर्स मिळतात, या कंपनीला ऑर्डर्स मिळतात, भरपूर वाढते घ्या, भरपूर वाढते घ्या. बट वी डोंट नो त्याची खरी त्या कंपनीची तयारी आहे का इन्व्हेस्ट तेवढी करण्याची, त्या कंपनीची तयारी आहे का एवढ्या ऑर्डर्स सफिशियंटली प्रोव्हाइड करण्याची. आता ओला ओला बाईक्स सगळ्यांनी म्हटलं ओला बाईक्स, इलेक्ट्रिक बाईक चालतात चालतात चालतात. आता काल परवा रिपोर्ट आला ओलाने काहीतरी रिपोर्टिंग मध्ये फ्रॉड केलेलं आहे. अजून त्याला फ्रॉड म्हटलं नाहीये, डाऊटफुल आहे, पण कदाचित असू शकतो फ्रॉड. ओके. सो वी डोंट नो, इव्हॉल्विंग बिझनेसेस मध्ये या गोष्टी सेटल व्हायला वेळ लागतात. सो सिम्पली ज्या बिझनेसेस बद्दल मला समजत नाही त्या बिझनेसेस मध्ये मी इन्व्हेस्ट करत नाही. ओके. देन वी गो टू नेक्स्ट, आणि हा माझा वन ऑफ द मोस्ट मोस्ट फेवरेट पार्ट आहे, बॅड प्रमोटर्स. ज्या कंपनीमध्ये मी माझे पैसे गुंतवतोय त्या कंपनीचं सक्सेस आणि फेल्युअर ह्या एका सिंगल कॉम्पोनंटवर ठरतं. त्या कंपनीची मॅनेजमेंट, प्रमोटर्स कसे आहेत. जर कंपनी चांगली असेल, प्रॉफिटेबल असेल, मार्केट लार्ज आहे, प्रॉफिट चांगलं दिसतंय, प्लेयर लार्ज आहे, प्रॉफिट दिसतंय की ही कंपनी हायली प्रॉफिटेबल आहे, तरी सुद्धा ती फेल होऊ शकते. प्रमोटर खराब आहे. कळलं? जो चालक आहे, जो बस ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हरचा जर तुम्हाला डाऊट असेल की हा बस ड्रायव्हर रफ ड्रायव्हर आहे, हा चांगला ड्रायव्हर नाहीये, हा नीट गाडी चालवत नाही,
असं जर तुम्हाला आधीपासून माहिती आलं तर तुम्ही त्या गाडीत बसणार का? नाही बसणार, अवॉइड करणार. सो सेम हा जो प्रमोटर आहे, कंपनी चालवणारा माणूस आहे, तो ड्रायव्हर आहे त्या बिझनेस. त्याच्याकडे तुम्ही आपले पैसे देताय मेहनतीचे. तो ते पैसे कुठे उधळतोय का तो पैसे योग्य प्रकारे वापरतोय, वी डोंट नो. एक चांगलं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, किंगफिशरचं. किंगफिशर सारखा प्रॉफिटेबल बिझनेस, दारूचा किंगफिशरचा प्रॉफिटेबल बिझनेस, लोक रांग लावून प्रोडक्ट घेत आहेत, पाहिजे त्या प्राइसला विकत घेत आहेत. अशा प्रॉडक्टची कंपनी बँकरप्ट होते. कॅन यू इव्हन बिलीव्ह दिस? पण हे झालं ना आपल्याकडे. ज्या कंपनीला प्रॉफिटची कधी कमी पडली नसती, त्या कंपनीने सगळे पैसे उचलले आणि विजय मल्ल्याला पाहिजे म्हणून एअरलाइन्स मध्ये पैसे टाकले. बट विजय मल्ल्या डझंट नो हाऊ टू रन एअरलाईन बिझनेस प्रॉफिटेबली. आणि ते जो व्हायचं ते झालं. सो लक्षात आलं तुम्हाला, अशाच प्रमोटरकडे पैसे द्यायचे जो हायली 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 इन्व्हॉल्ड आहे बिझनेसमध्ये, उगाच दुसऱ्यांच्या पैशाबरोबर फालतू एक्सपेरिमेंट करत नाही, फोकस्ड आहे आणि एथिकल आहे, फसवणारा नाही. आता कोणी एथिकल आहे की अनएथिकल आहे शोधणं कठीण आहे. जो मला आजपर्यंत एथिकल वाटतो, उद्या कदाचित तो फ्रॉड होऊ शकतो. सो तिथे थोडासा चान्सेस आहेच फेल्युअरचे. पण तरी सुद्धा तुम्ही शोधतानाच मुळात त्या अशा मॅनेजमेंटला शोधलं की ज्यांच्याकडे हिस्ट्री नाही आहे कुठली फ्रॉडची, लिगल इश्यूज नाही आहेत किंवा अनएथिकल बिहेवियर नाही, तर अशा प्रमोटर्सना आपण पैसे द्यायचे. टाटा ग्रुपला लोक का पैसे देतात? त्यासाठी देतात. ओके. लोक रिलायन्स मध्ये पण पैसे टाकतात. मी स्वतः पर्सनली नाही टाकत. ओके, माझ्या आहेत रिलायन्सचे शेअर, पण ते मी 5-6 वर्षापूर्वी घेणं बंद केलं, तेवढंच. आय डोंट बाय मोर. ठीक आहे. बिकॉज मला असं वाटतं की जर इथे कुठेच तरी जर त्यांचं हिस्ट्री असेल, काही ना काही लिगल इश्यूज असतील किंवा बिहेवियर एथिकल नाही, तर मी नाही जात. अदानी ग्रुपमध्ये आय डोंट इन्व्हेस्ट. ओके, किती त्याचा स्टॉक वाढू दे, 200, 300, 400% वाढू दे, मला फरक पडत नाही. आय विल नॉट डू. का? बिकॉज जो माझा जो पैसे काय म्हणतात, जो फ्रॉड करून पैसे कमवून देऊ शकतो, तो फ्रॉड करून माझे पैसे गमावू पण शकतो. कळलं? सो याच्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे. प्रोमोटर्स कोण आहेत, किती वर्षांपासून बिझनेसमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल काही बातम्या येत आहेत का, थोड्याशा जरी त्यांच्याबद्दल इकॉनॉमिक टाइम्समध्ये किंवा सीएनबीसी मध्ये बातम्या जर तुम्हाला ऐकायला लागला, नॉट सो गुड बातम्या, थोड्याशा जरी निगेटिव्ह बातम्या ऐकायला आला, तर लांब राहा त्याच्यापासून. का सांगतो तुम्हाला? जिथे धूर दिसतो तिकडे आग असते. सो तुम्हाला एक जरी छोटीशी निगेटिव्ह बातमी दिसली तर समजून घ्या आग आहे कुठेतरी. ओके, अँड दॅट्स वाय यू शुड स्टे अवे. ओके, सो देन दिस इज इफ यू दे हॅव एनी हिस्ट्री ऑफ फ्रॉड, लिगल इश्यू, मनी लॉन्ड्रिंग, भरपूर असतात त्याच्यामध्ये. ओके, फ्रॉड म्हणजे फक्त पैसेच बुडवले पाहिजे असं काही नाहीये. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या तुम्हाला ऐकायला येतील त्यांच्याबद्दल. अनएथिकल बिहेवियर, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, कल्याण ज्वेलर्स माहिती आहे सगळ्यांना? कल्याण ज्वेलर्स च्या फाउंडर्सने एरोप्लेन विकत घेतला कंपनीच्या खर्चाने. का? तर म्हणे आमचा बिझनेस रन करायला फाउंडर्सना ट्रॅव्हल करावं लागतंय आणि एरोप्लेनची गरज आहे त्यासाठी, प्रायव्हेट जेट. विल यू बिलीव्ह दिस? तुम्हाला कळतं ना, मॅनेजमेंट माझ्या पैशाचं मजा करते माझ्या पैशावर. तेच पैसे इन्व्हेस्ट करून 4 ब्रांचेस अजून ओपन केले असत्या तर जास्त बिझनेस वाढला असता. हाऊ माय मनी इज बिंग युटिलाइज्ड, कंट्रोल पाहिजे त्याच्यावर आपला. ओके, सो प्रमोटर्स हू, अजून एक त्याच्यामध्ये, प्रमोटर्स हू कॉन्स्टंटली डायल्यूट इक्विटी, म्हणजे स्वतःचे स्टॉक्स विकतायत कंटिन्युअसली, किंवा टेक ऑन अननेसेसरी डेट, गरज नसलेल्या ठिकाणी कर्ज घेत आहेत. कोणी IPL ची टीम विकत घ्यायला कर्ज घेतोय, कोणी मोठं शोरूम विकत घ्यायला घेतोय, कोणी ब्रँड्स विकत घेतोय. ओके, कोणी मर्सिडीज विकत घेतोय, बंगला विकत घेतोय, आणि कोणी मशिनरी विकत घेतोय, कॉम्पिटिशनची कंपनी विकत घेतोय, एखादी बॅड शेप मधली कंपनी विकत घेऊन त्याला प्रॉफिटेबल करायचा प्लॅन चाललाय. तुमचाच पैसा वापरला जातोय, कुठे वापरतोय ते बघायचे. जो स्वतःचीच इक्विटी संपवतोय, जो स्वतःचे शेअर्स थोडे थोडे मार्केटमध्ये विकतोय,
याचा अर्थ काय आहे की प्रमोटरला जर दिसत नाही फ्युचर प्रॉफिट, तर तो आजच्या प्राइसला विकणार ना त्याचे शेअर्स. जर प्रमोटरलाच फ्युचर प्रॉफिट, जो कंपनी चालवतोय, जो चालक आहे, त्यालाच जर प्रॉफिट दिसत नाही, तर मी तर मागे बसलोय, मला कसं दिसणार? आणि म्हणून जो प्रमोटर कॉन्स्टंटली त्याचे स्टॉक्स विकत चाललाय, समजून जा त्याला फ्युचर दिसत नाही, म्हणून माझे पैसे मी याच्यात देणार नाही. हा तुम्हाला 3-4 वर्षाचा अॅन्युअल रिपोर्ट बघून समजेल डेटा, की खरंच त्याचे इक्विटी कमी होते का, प्रमोटर होल्डिंग कमी होते का. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला अर्थ लावत लावत जायचा आहे आणि बघायचं आहे की तो प्रमोटर प्रमोटर बरोबर आहे की नाही. अजून एक प्रमोटर ज्याच्यापासून मी लांब राहतो, पॉलिटिकली इन्फ्लुएन्स बिझनेस. ज्या कंपनीचा बिझनेस पॉलिटिकल कनेक्शनमुळे वाढतोय, उद्या ते पॉलिटिक्स बदललं, दुसरं गव्हर्नमेंट आलं, तर त्याचा बिझनेस डप होईल, तुरुंगात जाईल किंवा अजून काहीतरी होईल. म्हणजे मी माझ्या पैशावर रिस्क करतोय ना. 5 वर्षानंतर जर ह्याची दिशा बदलली, दशा बदलली, तर माझे तर पैसे गेले. सो आय विल नॉट इन्व्हेस्ट इन कंपनीज विच आर पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड. कळलं? बॅड प्रमोटरची माझी डेफिनेशन. तुम्हाला ती अग्री केलीच पाहिजे असं काही नाहीये. मी माझी डेफिनेशन सांगतो. मेक सेन्स? या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये मिळतात. या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला CNBC टीव्हीवर मिळतात. इकॉनॉमिक टाइम्स वाचण्याची सवय लावा. दुर्दैवाने मराठीमध्ये कोणी असं पब्लिश करत नाही. मराठी पेपर एक लोकसत्ताचं एक थोडंसं 5% चांगलं बेटर कंटेंट आहे, बाकी कोणाचंही नाही आहे. फायनान्स कंटेंट म्हणतो मी. ओके. आणि न्यूज चॅनल तर तो विचारूच नका. मराठीत आता आय डोंट नो, NDTVचा मराठी चॅनल आलाय याचा, मनीचा, पण मी तो कधी बघितलेला नाही, सो आय डोंट नो. पण अदरवाईज नाही आहे मराठीत. लेवलच नाही आहे लोकांची हा विचार करण्याची मीडियामधल्या. त्यांनी लोकांना हे खरं तर शिकवलं पाहिजे, पण नाही शिकवत आहे अनफॉर्च्युनेटली. ओके. दिस इज नंबर 2, बॅड प्रमोटर्स. देन विल गो टू नंबर 3, नॉन बिझनेस असेट्स. अजून एक आपली फिल्टर लावा, ज्या कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्ट करणार नाही ती. बरेच लोक हे चुकून इन्व्हेस्ट करतात याच्यामध्ये, की ज्या कंपन्यांकडे त्यांच्या बिझनेसमधून पैसा आला पाहिजे ना, त्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या ठिकाणातून पैसा आणता येते. फॉर एक्झाम्पल, एखादी कंपनी जी आहे ती प्रॉडक्ट विकून त्यांचं प्रॉफिट नाही आलंय, लॉस आलाय, पण त्यांनी कुठली तरी त्यांचा ब्रँड विकला, त्याच्यातून पैसे आले, ते प्रॉफिट दाखवलं. किंवा त्यांच्याकडे कुठली तरी रिअल इस्टेट होती, ती विकली आणि त्याच्यातून पैसे आले, ते प्रॉफिट दिसलं. सो तुम्हाला खाली बघितलं तर PNL मध्ये प्रॉफिट दिसतं, पण ते प्रॉफिट कुठून आलंय? जर ते प्रॉडक्ट मधून येत नाही, त्यांच्या बिझनेस मधून येत नाहीये प्रॉफिट, तर प्रॉब्लेम आहे ना. एखाद वर्ष आपण समजू शकतो, पण कन्सिस्टंटली जी कंपनी 2 वर्ष कन्सिस्टंटली ऑपरेटिंग लॉस दाखवते, ऑपरेटिंग लॉस म्हणजे ऑपरेशन्स मधून लॉस, माल घेतला, पॅक केला, कस्टमरला विकला, कस्टमरकडून पैसे आले, त्याच्यात प्रॉफिट निघालं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ऑपरेटिंग प्रॉफिट. जर ऑपरेटिंग प्रॉफिट नाही एखाद्या कंपनीला सलग 2 वर्ष, तर गडबड आहे कंपनीत, मग लांब राहा त्याच्यापासून. ते इतर काहीतरी वेगळ्याच असेट दाखवतात. माझ्याकडे एवढे ब्रँड व्हॅल्यू आहे आणि माझ्याकडे एवढे ब्रँड्स आहेत आणि एवढ्या कंपन्या आहेत, एवढी मशिनरी आहेत. ऍक्च्युली तुम्ही ते विकायला जाल तेव्हा कळेल की अरे याची काय व्हॅल्यूच नाही. त्या सहाराचं झालं बघा तसं. सहारा ट्राईड रिअली हार्ड टू सेल इट्स असेट्स, कोणीच विकत नाही घेतल्या. कारण एक तर त्याचं ब्रँड नेम खराब झालं होतं, आणि दुसरी गोष्ट त्याने ज्या व्हॅल्यू लावलेल्या ब्रँड्सच्या, त्या अशा पण आवाजवी होत्या. नाही विकतायत अशा कंपन्या, आपण शेअर होल्डर अडकून पडतो त्याच्यामध्ये. सो नॉन बिझनेस असेट्स मधून एखादी कंपनी पैसे कमवत आहे, नका घेऊ. देन वी गो टू नेक्स्ट इज न्यू एज बिझनेसेस, नव्या प्रकारच्या कंपन्या. झोमॅटो, पेटीएम, नायका, अजून कुठली आली आता, स्विगी, या सगळ्या कंपन्या. किती लोकांनी गुंतवलेत पैसे याच्यात? ट्रेडिंग करत असाल तर ठीक आहे, लॉंग टर्मच्या हिशोबाने बोलतो मी. जो झेप्टो अजून लिस्टेड नाही आहेत, होतील. सो ह्या ज्या कंपन्या आहेत ना, न्यू एज बिझनेसेस म्हणतात त्यांना, त्यांचे बिझनेस मॉडेल युनिक आहेत. त्यात काय मुद्दामून केलं असं नाही, पण त्यांचे बिझनेस मॉडेल युनिक आहेत. हे बिझनेस मॉडेल टेस्टेड नाही आहेत. ओके.
आता झोमॅटो किती प्रॉफिटेबल होईल हे वर्षभरापूर्वी कोणी विचारलं असतं तर मी म्हटलं असतं नका करू झोमॅटोमध्ये इन्व्हेस्ट. आत्ता झोमॅटोने प्रॉफिट्स दाखवलेत, ग्रोथ दिसतेय. सो आता मध्ये थोडा कम्फर्टेबल आहे झोमॅटोबद्दल. पण अजून मी बाकी स्विगी नायका बिकाबद्दल बिलकुल नाही आहे. का? कारण त्यांनी जोपर्यंत ऍक्च्युअल प्रॉफिट सस्टेनेबल दाखवलेलं नाहीये. सस्टेनेबल म्हणजे दरवर्षी प्रॉफिट वाढवत नेत आहेत. कारण ह्या कंपन्या ज्या आहेत, ह्या कंपन्या मोठ्या कशाने झाल्यात माहिती, कॅश बर्नने. कॅश बर्न म्हणजे ते आपले पैसे टाकतायत कस्टमर घेण्यासाठी, इन द होप की एक दिवस मी एवढी मोठी कंपनी बनेन की सगळे कॉम्पिटिशन झोपून जाईल आणि त्यावेळेला मी पैसे कमवेन. पण तो कोणाला माहिती नाही, तो ती वेळ कधी येणार आहे. ओके. आता आता पण तुम्ही बघितलं तर या सगळ्या कंपन्या ज्या लिस्ट झाल्या, ह्या कंपन्या लिस्ट झाल्यानंतर त्यांचे जे मेन इन्व्हेस्टर्स होते, एंजल इन्व्हेस्टर्स असतील किंवा हे असतील व्हेंचर कॅपिटलिस्ट असतील, त्यांनी पैसे काढून घेतले. कारण त्यांना जी ग्रोथ पाहिजे होती ती मिळाली. आता इथून पुढची ग्रोथ रिटेल इन्व्हेस्टरच्या भरोश्यावर सोडून ते निघून गेले बाहेर. याचाच अर्थ काय की त्यांनी ज्या प्रमाणात ग्रोथ मिळवली ती तेवढी ऑब्व्हियसली आता पुढे येणार नाही. ओके. सो इथून पुढे किती ग्रोथ आहे ते त्याचा विचार आपण करायचा आहे. जर आपल्याला हा बिझनेस कळला तर आपण गुंतवायचे, नाही तर नाही गुंतवायचे. या बिझनेसचं माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. त्या स्वतः त्या ओनर्सना पण माहिती नाही, प्रमोटर्सना पण माहिती नाही कसा जाणार आहे हा बिझनेस. कारण कोणीच जगाच्या इतिहासात केलेलं नाहीये. झोमॅटो सारखी कंपनी इंडियात पहिलीच आहे. तर ते पुढे जाऊन सक्सेसफुल होईल की फेल होईल नोबडी नोज ना. तर अशा गोष्टींवर आपण कशाला पैसे द्यायचे आपले. इट इज लाईक जुगार खेळण्यासारखं आहे. मग उद्या तुम्ही म्हणाल की अरे शेअर मार्केट जुगार आहे. अरे पण तू खेळताना जुगारासारखा खेळलास ना. सो म्हणून स्टे अवे फ्रॉम न्यू एज बिझनेस. कळलं? लॉंग टर्म साठी. तुम्हाला शॉर्ट टर्म करायचंय, 4 महिन्यात त्याचे पैसे मिळणार आहे, ट्रेड करायचे, करा. तुम्हाला नॉलेज पाहिजे. पण लॉंग टर्म साठी डोंट बिलीव्ह इन न्यू एज बिझनेसेस. ओके. काही काही बिझनेसेस हाईप ड्रिव्हन असतात. हाईप केली जाते, वाढवली जाते त्याची व्हॅल्यू. स्विगीची हाईप झाली होती बऱ्यापैकी. स्विगीचं व्हॅल्युएशन कायच्या काय ठेवलेलं 1200-1300 रुपये ठेवलेलं. आय थिंक 800च्या आसपास नंतरचे लिस्टिंगमध्ये आलं. ओके. सो जनरली हे बिझनेसेस जे आहेत आयपीओ मध्ये भरपूर हाईप केले जाते, लोक भरपूर घेतात, त्यांना वाटतं आत्ता नाही घेतला तर कधीच मिळणार नाही. आणि नंतर बघतात की 2-4 महिन्यात ते खाली 20%, 30% खाली आलेलं आहे. वाट बघितली असती तर आता पण घेता आला असता. ओके. बट दे हॅव लॉस्ट मनी देअर. आणि म्हणून नव्या बिझनेसेसमध्ये शक्यतो सुरुवातीला जाऊ नका अनलेस दे हॅव 2 कॉन्झिक्युटिव्ह प्रॉफिटेबल इयर्स. तोपर्यंत नाही. अँड द लास्ट ऑप्शन, लास्ट फिल्टर, जो गव्हर्नमेंट कंपन्या आहेत, मी त्याच्यात इन्व्हेस्ट करत नाही. ओके. गव्हर्नमेंट कंपन्यांचा प्रॉब्लेम आहे. मगाशी कोणीतरी IRFC लिहिलेले आहे कमेंट्समध्ये, लार्ज मार्केट लार्ज प्लेअर. किती लोकांनी IRFC मध्ये पैसे कमवलेत किंवा से IRCTC मध्ये? ओके. सगळ्यांनी लिहा बरं, ज्यांनी कमवलेत, ज्यांनी नाही कमवलेत, सगळ्यांनी लिहा. ओके. 2-3 आहेत ज्यांनी प्रॉफिट कमवले, बाकी सगळे लॉस वाले. ओके. सो बघा, बेसिकली काय आहे, गव्हर्नमेंट कंपन्यांचा ना मोटिव्ह प्रॉफिट नाही. त्यांचा प्रॉफिटेबिलिटीचा जो मोटिव्ह आहे, मोटिव्ह ग्रोथ नाही, मोटिव्ह प्रॉफिट आहे. पण ते प्रॉफिट काढून जास्तीत जास्त गव्हर्नमेंटला डिव्हिडंडच्या माध्यमातून देऊन टाकायचं आहे, हा त्यांचा हेतू असतो. का? कारण का गव्हर्नमेंटचं प्रेशर असतं त्या कंपन्यांवर की बाबा मला सरकार चालवायचे, मला पैशाची गरज आहे, मला पैसे दे. तर ह्या कंपन्या ज्या आहेत ना त्या लॉंग टर्मचा विचार करून नाही करत इन्व्हेस्टमेंट्स, की मला 5 वर्षानंतर दुप्पट व्हायचंय, 15 वर्षानंतर तिप्पट व्हायचंय. हा या कंपन्यांचा विचार नसतोच कधी. कारण ते ब्युरोक्रेसी बाबू लोक चालवत आहेत. आणि ते बाबू लोक बिचारे पॉलिटिशियनच्या मुळे अडकून पडलेत. हार्डली एखादी चांगली युनिक कंपनी निघते. NTPC असेल, IRFC असेल, युनिक कंपनी निघते. आता IRCTC सारखी मोनोपोली कंपनी, बट स्टील नॉट मेकिंग मनी. मागचे 2 वर्ष तर पैसे घालवले इन्व्हेस्टर्स त्यांनी. ओके. सो हे सगळं का होतं? कारण गव्हर्नमेंट स्थिर नाहीये, गव्हर्नमेंटचं डोकं स्थिर नाहीये. कुठलाही गव्हर्नमेंट, मी ह्या गव्हर्नमेंटला दोष देतो असं नाही, कुठलीही गव्हर्नमेंट आली तर त्यांचा फोकस नाहीये प्रॉफिट कमवायचा, लॉंग टर्म प्रॉफिटचा. त्यांचा फोकस आहे बाबा माझं गव्हर्नमेंट चालण्यासाठी मला दरवर्षाला पैसे आले पाहिजे. आणि अजून एक, डिसिजन मेकिंग इझी नसते त्या बिझनेसेसमध्ये, त्याच्यामुळे इनएफिशियन्सी आपोआप येतात. टेलिकॉम बिझनेस बघा, MTNL, BSNL,
मोनोपोली बिझनेसेस होते कधी काळी. प्रचंड पैसा कमवला पाहिजे होता, नाही कमवला त्यांनी. ओके. ओएनजीसी प्रचंड पैसा कमवला पाहिजे होता, नाही कमवून दिला तेवढ्या लोकांना, शेअर होल्डर्सना. मोनोपोली बिझनेसेस आहेत ना तरी सुद्धा. सो त्याचं कारणच आहे की गव्हर्नमेंट ज्या प्रकारे बिझनेस चालवते त्या बिझनेसचं नुकसानच जास्त होतं, वाईटच त्या बिझनेस बद्दल बरोबर जास्त. प्लस पुअर कॅपिटल अलोकेशन, गव्हर्नमेंटचे रूल्स भरपूर चेंज होतात, आणि या सगळ्याचं शेअर होल्डर्सना नुकसान होतं. म्हणून स्टे अवे फ्रॉम गव्हर्नमेंट कंपनी अनलेस इट इज एक्सेप्शनली गुड कंपनी. पण अदरवाईज जस्ट स्टे अवे फ्रॉम इट. ते पैसे खाऊन तुमचे बसून राहील वर्षानुवर्ष, आणि तुम्हाला तेवढा परतावा मिळणार नाही, अपॉर्च्युनिटी लॉस होईल तुमचा. तेच पैसे दुसऱ्या चांगल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये ज्याचे मॅनेजर खरंच काय म्हणतात, प्रॉपर मॅनेजमेंट आहे, खरंच एफिशियंट मॅनेजमेंट आहे, अशा लोकांकडे पैसे दिले तर ते वाढून देतील तुमचे पैसे. अल्टिमेटली इन्व्हेस्टमेंट इज अ चॉईस, इज अ डिसिजन. आता तुम्ही तुमचे पैसे कोणाकडे देणार, इट्स युअर डिसिजन. मला सांगा, आत्ता चला पोल घेऊया आपण इकडेच. ओके, मला सांगा तुम्ही सगळ्यांनी, तुमच्याकडे 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि यू हॅव ओनली 2 चॉईसेस, IRCTC आणि इन्फोसिस. कुठे पैसे इन्व्हेस्ट करणार? कळलं? आली उत्तरं सगळ्यांची बरोबर. का आली उत्तरं बरोबर? नाऊ यू नो की मला डिसिजन काय घ्यायचंय. मी ज्या मॅनेजमेंटच्या हातात विश्वासाने माझे पैसे देतो ते काय करतायत स्वतः. जर त्या मॅनेजमेंटचं दुसरं कोणतरी पॉलिटिकल ह्याची कटपुतली असेल ती. एकच मिनिट हा, माझा लॅपटॉप डिस्चार्ज होत आहे, मी चार्जर लावायला विसरलो. गॉट इट. कळलं गव्हर्नमेंट कंपन्या का नाही ते, कशी वाटली स्ट्रॅटेजी. व्हॉट नॉट टू इन्व्हेस्ट. ह्या सगळ्या फिल्टर मधून उतरून ज्या कंपन्या तुमच्याकडे उरतील त्या बऱ्यापैकी चांगल्या गुड क्वालिटी कंपन्या असतील. क्विकली. अभ्यास आहे याच्या मागे, आणि तो करत राहायला लागतो, वन टाइम नाहीये. कारण एन्व्हायरमेंट बदलतंय, मार्केट बदलत आहेत, प्रॉडक्ट्स बदलत आहेत, टेक्नॉलॉजी बदलते, सतत अभ्यास करावा. गुड. IRCTC कडे एवढी मोठी मोठ आहे, नो कॉम्पिटिशन आहे, याच्यापेक्षा मोठी मोठ काय. बट स्टील इफ कंपनीज आर नॉट मेकिंग मनी, मग गडबड आहे ना. ओके. रिलायन्स का नाही त्याचं कारण रिलायन्सच्या पास्टमध्ये. आता रिलायन्स इज अ प्रोफेशनली रन कंपनी, आय एम नॉट सेइंग नो. पण रिलायन्सचा जो डीएनए आहे, अंबानींचा जो डीएनए आहे, तो डीएनए त्याच्यावर माझा विश्वास नाही. बिकॉज तुम्ही एक लक्षात घ्या, रिलायन्स इज ऑलवेज क्रिएटिंग न्यू कंपनीज. ऑलवेज क्रिएटिंग न्यू कंपनीज. एक कंपनी घेते, त्याच्यामधली एक कंपनी बाजूला काढते, त्याच्यामधली एक कंपनी बाजूला काढते. आता बघा तुम्ही, जिओ घेतली, जिओ मधून जिओ फिनान्स बाजूला काढली. रिलायन्स रिटेल घेतली, रिटेल मधून ते त्याचं नाव मी विसरलो, रिटेलचे त्यांनी 2 डिव्हिजन करून टाकले. सो दे कीप ऑन चेंजिंग कंपनी स्ट्रक्चर्स. त्याच्या मागे मोठा गेम आहे, तो कधीतरी नंतर सांगेल. ओके. सो गुड. हाऊ इट इज नॉट गुड कंपनी टू इन्व्हेस्ट. IRCTC मध्ये सगळे कस्टमर येतात ना, पण IRCTC एफिशियंटली रन आहे का. IRCTC मधून जेवढे प्रॉफिट निघायला पाहिजे, जर एखादी कंपनी ज्याला कॉम्पिटिशनच नाही आहे, जे सांगेल ती प्राइस, IRCTC जी प्राइस दिली तुम्हाला घ्यायला लागणार ना. तरी सुद्धा ती भारतातली हायली प्रॉफिटेबल कंपनी का नाही आहे, आणि ते प्रॉफिट शेअर होल्डर्सना का दिसत नाही आहे. त्याच्या कंपनीचा स्टॉक कंटिन्युअसली वाढत गेला पाहिजे, सुसाट वाढला पाहिजे. लुक ॲट द ऍपल स्टॉक. लुक ॲट ऍपल स्टॉक. सुसाट वाढतोय, आणि आज नाही वाढते, 25 वर्षापासून वाढतोय. का? कारण कन्सिस्टंटली प्रॉफिट दाखवते. IRCTC कन्सिस्टंटली नाही दाखवत प्रॉफिट, म्हणून गडबड आहे. ओके. चलो लेट्स गो टू सेक्टर. मी पुढे पोर्टफोलिओ मध्ये मानसी मॅडम तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. लेट्स गो टू सेक्टर. काही सेक्टर्स आहे जे आपण मगाशी लार्ज मार्केट बोललो त्याच एक्झाम्पल म्हणू शकता तुम्ही. काही सेक्टर्स आहेत जे एव्हरग्रीन सेक्टर्स आहेत, सायक्लिकल नाही आहेत. ओके. सायक्लिकल म्हणजे काय, थोडे वर्ष वर जातात, परत थोडे वर्ष डल राहतात. उदाहरणार्थ रिअल इस्टेट हे सायक्लिकल सेक्टर आहे.
उदाहरणार्थ आपलं काय म्हणतात त्याला, मेटल, सायक्लिकल सेक्टर आहे. ओके. सो अशा सेक्टर्समध्ये तुम्ही जर टायमिंग राईट असेल तर पैसे कमवणार, अदरवाईज नाही कमवणार. ओके. लॉंग टर्म मध्ये युल गेट 3-4 गुड इयर्स, 3-4 बॅड इयर्स, परत 3-4 गुड इयर्स, परत 3-4 बॅड इयर्स. तर त्यामुळे आपल्याला अशा कंपन्या अवॉइड करा, असे सेक्टर्स अवॉइड करा. सो दीज आर द सेक्टर्स जे एव्हरग्रीन सेक्टर्स आहेत. कंझ्युमर, एफएमसीजी. ओके. एव्हरग्रीन सेक्टर आहे, चल नाही आहे. फायनान्स एव्हरग्रीन सेक्टर आहे, चालणारच, त्याला काय मार्केट अप असलं डाऊन असलं डझंट मॅटर. इकॉनॉमी अप असली डाऊन असली फायनान्स काम करणार. ओके. एनर्जी, प्रत्येकाला कुठलाही काळ चांगला वाईट असो एनर्जी लागणारच आहे. ओके. पॉवरफुल सेक्टर. आयटी सर्व्हिसेस, इंडियामध्ये फार गरज नाही आहे, पण परदेशामध्ये जर तुम्ही बघितलं, फॉर्च्युन 500 कंपन्या आहेत आणि इतरही जगातले कंपन्या आहेत, त्यांना आयटी सर्व्हिसेस लागणारच आहेत. ओके. इवन AI कॅनॉट रिप्लेस देम. सर्व्हिसेस हा पार्ट लागणारच आहे आणि त्याच्यामध्ये इंडिया सॉलिड आहे. सो इंडियाच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, आयटी सर्व्हिसेस अ व्हेरी गुड सेक्टर. फार्मा, जेवढी जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आजार आहेत, तेवढे औषधांची गरज आहे. आणि फार्मामध्ये भारत खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय. भारत जगातल्या टॉप 5 कंट्रीजमध्ये आहे फार्मामधल्या. ओके. एक्सपोर्ट्स करतायत. सो पूर्ण जगाच्या आजारांचं सोल्युशन जे आहे, उत्तर जे आहे, ते आपल्याकडून बऱ्यापैकी जात आहे. आय एम नॉट सेइंग रिसर्च चांगली इंडियाची, प्रोडक्शन चांगलं इंडियाचं. ओके. सो जे थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं लार्जली औषधांचं इंडियामध्ये होत आहे आणि इंडियन ब्रँड्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून देत आहेत. ह्यूज मार्केट, ह्यूज मनी. बँक्स, फायनान्स आणि बँक्स दोन्ही एकत्रच पकडा. कॅपिटल गुड्स. ओके. जेवढी गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट करते इन्फ्रास्ट्रक्चरवर, तेवढी सगळी कॅपिटल गुड्स वाढणार आहे. गव्हर्नमेंट म्हणते मला मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं आहे, तर ऑब्व्हियसली कॅपिटल गुड्स, मशिनरी अँड ऑल, त्याच्यासाठी डिमांड येणार आहे. आणि शेवटचं ऑटो. जोपर्यंत माणूस आहे दळणवळण आहे, जोपर्यंत इकॉनॉमी वाढायची तर दळणवळण वाढणं गरजेचं आहे. जेवढे रस्ते वाढणार तेवढे वाढणं गरजेचं. ओके. अजून एक सेक्टर आहे जे मी इथं लिहिलेलं नाही, ते म्हणजे ऍग्रिकल्चर. पण ऍग्रिकल्चरमध्ये डायरेक्टली ऍग्रिकल्चर प्रॉडक्टवर जे काम करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या न घेता ऍग्रिकल्चर फार्मरला मदत करणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, जसं ट्रॅक्टर. ओके. किंवा बियाणं वगैरे त्याची, तर त्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. दॅट्स अ गुड सेक्टर, ग्रोईंग सेक्टर. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर इज अ गुड सेक्टर, पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये L&T सोडलं तर बाकी कंपन्या सगळ्या मोस्टली गव्हर्नमेंट ड्रिव्हन आहेत. ओके. फायनान्स मी ऑलरेडी घेतलंय. सो हे बघा, सेक्टर्स खूप सारे आहेत. मी तुम्हाला लिमिट करतोय कारण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ओके. म्हणून आपण इतर सगळ्या सेक्टर्समध्ये जातो. कळलं सेक्टर सिलेक्शन? एनी डाउट्स, क्वेरीज, क्वेश्चन्स हियर? ओके. सो सिम्पली तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये तुमच्या हे 3 रूल पाळायचे आहेत. पहिला रूल काय आहे की जास्तीत जास्त 20 स्टॉक्स. तुम्हाला अनुभव नसेल तर 10 स्टॉक्सने सुरू करा, पण 10 पेक्षा कमी पण ठेवू नका आणि 20 पेक्षा जास्त पण ठेवू नका. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 20 स्टॉक्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा, कारण त्याच्यातून तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळतो. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की एकाच सेक्टर मधले किंवा एकाच कंपनीच्या भरोश्यावर तुम्ही बसत नाही. कधी कधी काही सेक्टर चांगले करतात, काही सेक्टर डल असतात. पुढच्या वर्षी दुसरा सेक्टर चांगला करतो, एखादा सेक्टर डल होतो, आणि हे लाईफमध्ये होतच राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे एकच प्रकारचे सगळे स्टॉक्स असतील, सगळे IT स्टॉक्स घेऊन ठेवले किंवा सगळे FMCG घेऊन ठेवले, तर सॉरी तर तो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तो येऊ नये म्हणून आपण स्टॉक लिमिट करतोय 10 मिनिमम, 20 मॅक्सिमम. देन सेक्टर अलोकेशन. ठीक आहे. सेक्टर अलोकेशन मध्ये आपण काय करतो की एका सेक्टरमध्ये जास्तीत जास्त 20% पैसे आपले गुंतवणार. म्हणजे जर तुमचा पोर्टफोलिओ समजा 1 लाखचा आहे, तर IT सेक्टरमध्ये फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त त्याच्या 20% जाते. सो 1 लाखचे 20% किती होतात?
1,00,000चे 20% किती होतात? 20,000. सो जर तुमचा पोर्टफोलिओ 1,00,000चा आहे तर जास्तीत जास्त 20,000 IT सेक्टरमध्ये आहे. जास्तीत जास्त 20,000 फार्मा सेक्टरमध्ये, जास्तीत जास्त 20,000 ऑटो सेक्टरमध्ये. कमी ठेवू शकता तुम्ही. एखाद्या सेक्टरमध्ये 10,000 आहेत, चालेल. पण 20,000च्या वर गेले तर याचा अर्थ तुमच्या पोर्टफोलिओचा बॅलन्स बिघडला. का? असं मी का सांगतोय? समजा एखादं सेक्टरच प्रॉब्लेमॅटिक झालं. ओके, से गव्हर्नमेंटने काहीतरी रूल काढला आणि सगळ्या ऑटो सेक्टरला फटका पडला त्याचा. किंवा आता चायनामध्ये बघा, चायना मुद्दामून हे करते, बरेचसे मटेरियल आपल्याकडे पाठवतच नाही मुद्दामून. से फॉर एक्झाम्पल सेमी कंडक्टर्स त्यांनी पाठवलेच नाही. ओके, किंवा कारमध्ये लागणाऱ्या चिप्स त्यांनी पाठवल्याच नाही. तर काय होईल? ऑटो सेक्टर गडबडेल. ऑटो सेक्टर गडबडलं तरी मॅक्सिमम 20%च तुमचं नुकसान होणार. तुमचा बाकीचा 80% पोर्टफोलिओ सॉलिड आहे. लक्षात आलं? एकाच कंपनीच्या भरोश्यावर बसत नाही, एकाच सेक्टरच्या भरोश्यावर बसत. कंपनीचं पण अलोकेशन तुम्हाला तेच करायचं. मॅक्सिमम 10% एका कंपनीत. एखादी कंपनी चांगली वाटली तुम्हाला, भरपूर पैसे कमवून दिले तिने, समजा IRFCने तुम्हाला भरपूर पैसे कमवून दिले, म्हणून तुम्ही अजून अजून आणून त्या IRFC मध्ये टाकत राहिलात तर तुमचा पोर्टफोलिओ एका बाजूला झुकेल आणि उद्या IRFC मध्ये काहीतरी गडबड झाली तर तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ खाली येईल. आणि म्हणून आपण एका कुठल्याही स्टॉकला 10% जास्त इन्व्हेस्ट करणारच नाही. मग आपली रिस्क 10%चीच झाली ना. तो स्टॉक भले झोपला, शून्य झाला, तर माझे फक्त 10% पैसे रिस्क जाणार, माझे बाकीचे 90% इन्व्हेस्टमेंट चांगले आहेत, स्ट्रॉंग आहेत. स्टॉक मार्केटमध्ये धक्के लागू नयेत म्हणून हे आपल्याला पोर्टफोलिओ रूल्स पाळणं गरजेचं आहे. सो सेक्टर्स निवडायचे, त्या सेक्टर्स मधले 15 ते 20 स्टॉक्स निवडायचे. जर तुम्ही बिगिनर असाल तर 10 स्टॉक्सने सुरू करा, मग हळूहळू थोडे थोडे वाढवत चला. आणि त्याचं अलोकेशन सेक्टरला 20%, स्टॉकला 10%. ओके, लक्षात आलं तुम्हाला? जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो, डिझाईन करून देतो, तेव्हा हे सगळे रूल्स आम्ही पोर्टफोलिओमध्ये पाळतो. कळले रूल्स? एनी डाउट्स, क्वेरीज, क्वेश्चन्स हिअर? All world is too much dependent on China. Yes, it is. भारताची डिपेंडन्सी इनफॅक्ट वाढली आहे, ट्रेड डेफिसिट वाढलंय चायना बरोबर. सो आपण चायनाला जे देतो त्याच्या कितीतरी पटीने आपण चायनाकडून मागवतो आणि ते कमी होतच नाही, वाढते राहतात. क्विकली गिव्ह मी क्विक फीडबॅक. कसं वाटलं सत्र? ओव्हरऑल स्ट्रॅटेजी कशी वाटली? आर यू नाव रेडी फॉर लॉंग टर्म? जर तुम्ही याचं बॅनर बघितलं तर किल्ल्याचं बॅनर आहे, ते याच्यासाठीच की आपण एक एक कंपनीत इन्व्हेस्ट करतोय, ते आपले किल्ले आहेत, मजबूत किल्ले आहेत. ओके, शिवाजी महाराजांकडे 350 किल्ले होते, आपल्याकडे किमान 15-20 तर चांगले किल्ले असले पाहिजे, जे आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये, चांगल्या किंवा वाईट काळामध्ये पैसे कमावून देतील, आपले सगळे गोल्स पूर्ण करून देतील. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला हे स्टॉक्स मदत करते. म्हणून त्यांच्यात इन्व्हेस्ट करायचं, त्या प्राइसकडे बघून करू नका. ओके, गुड. थँक्यू. थँक्यू फ्रेंड्स. सो सेशन कन्क्लूड झालंय, मी डिक्लेअर करतो. इफ यू हॅव